स्ट्रोक म्हणजे नक्की काय असतं सांगा. स्ट्रोक म्हणजे आय एम रेफरिंग टू हार्ट अटॅक. तर तसं नाही आहे. असं म्हणतात की दर 40 सेकंदाला एक स्ट्रोक होते भारतात. आता आपण या रूममध्ये 5 जण आहोत. त्यातल्या एकाला स्ट्रोक होऊ शकतो. तर 1 in 5 पीपल कॅन गेट अ स्ट्रोक इन दर लाईफ टाईम. अशी कुठली 3 लक्षणं आहेत ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता का म्हणून? आमच्या ह्याच्यात एक म्हणून एक शॉर्ट फॉर्म आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ही पॅरालिसिसची लक्षणं असू शकतात. गेल्या 15-1 वर्षात पॅरालिसिसचं प्रमाण 100% वाढले अशा फिगर्स आहेत. पण त्याच्या काही अशा अर्ली साईन्स अशा पिकअप करता येतील का? स्ट्रोकच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली तसं होत नाही, बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस. एव्हरी मिनिट मिलियन्स ऑफ ब्रेन सेल्स आर डाईंग. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अचानक येतो स्ट्रोक. अचानक म्हणजे काही मिनिटात. किती तास मिळतात आपल्याला एक सुरू झाल्यापासून? स्ट्रोक पेशंट यूज टू बी द मोस्ट निग्लेक्टेड पेशंट्स. असं कुठलंही शरीरावर अशी प्रोसिजर नाही आहे की ज्यात रिस्क नाही आहे. आपल्याला फक्त ब्रेनचं 10% फंक्शन माहिती आहे. सो देर आर सो मेनी पार्ट्स द ब्रेन ज्याचे आपल्याला फंक्शन्स पिनपॉईंट नाही करता येत. इन वन ऑफ हिज वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचेस ही लॉस्ट 10 kg ऑफ वेट इन 1 month. फक्त चेस खेळून. हार्टमध्ये जर काय झालं हार्ट अटॅक आला तर हार्ट बंद होईल, पण ब्रेनमध्ये जर रक्तपुरवठा थांबला एखाद्या भागाला तर त्यामुळे कसा काय मृत्यू होईल? स्ट्रोकच्या बाबतीत असे की मृत्यू लगेच होत नाही. पेशंटचे हाल होऊन मृत्यू होतो. दॅट वी डोंट वॉन्ट. मृत्यू लगेच झाला तरी परवडलं, पण अंदाजे 30% पेशंट्स दे डू नॉट सर्वाईव्ह. रक्तवाहिनी बंद आहे कन्फर्म झालं, एक स्पेशल प्रकारचा स्टेंट असतो. इंजेक्शनची काय कॉस्ट असते? ही जी कॅथलॅब मी सांगतोय 5, 6, 7 कधी कधी 10 कोटीची कॅथलॅब असते. ब्रेनला सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या सवयींमुळे होतं? दॅट इज द नंबर 1 थिंग विच विल डॅमेज द ब्रेन. आता ज्याला आपण ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक म्हणतो, म्हणजे वॉर्निंग स्ट्रोक, तो आणि स्ट्रोकमध्ये काय फरक असतो का? मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रॉब्ली द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ दिस पॉडकास्ट. मायग्रेन का होतो? मायग्रेन युजली लेडीजमध्ये होतो. असं म्हणतात की अबाउट 10% ऑफ लेडीज सफर फ्रॉम मायग्रेन. स्ट्रोक झालाय हे समजण्यासाठीचं निदान कुठलं? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे नमस्कार डॉक्टर, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर, हल्ली ना अशा बऱ्याच आपण केसेस बघतो की पेशंट्स म्हणतात की डोकं दुखते, चक्कर आली, थोडं सुन्न झालं किंवा असं एकदम तोल गेल्यासारखं होतं वगैरे असं, आणि असं वाटतं की ॲसिडिटी झाली असेल किंवा थोडंसं ब्लड प्रेशर वाढलं असेल किंवा स्ट्रेस झाला असेल वगैरे. तर अशी कुठली 3 लक्षणं आहेत की ज्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये? तर मला वाटतं स्ट्रोकच्याच बाबतीत बोलायचं झालं तर एक 3 ते 4 लक्षणं मी सांगतो ज्याच्याकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही. आमच्या ह्याच्यात एक बी फास्ट म्हणून एक शॉर्ट फॉर्म आहे, ॲक्रोनिम आहे. तर बी फॉर बॅलन्स, ई फॉर आईज म्हणजे डोळ्याचा तिरळेपणा किंवा एका बाजूला कमी दिसणे, एफ म्हणजे फेस, बोलता बोलता चेहरा वाकडा होणे, ए म्हणजे आर्म म्हणजे हातामध्ये विकनेस येणे किंवा हातात मुंग्या भरून येणे किंवा हाताची डेक्स्टेरिटी किंवा स्मूथनेस कमी होणे, एस म्हणजे स्पीच, बोलताना जीभ अडखळायला लागणे, आणि टी म्हणजे टाईम. तरी पहिली 4 लक्षणं आहेत, आणि टी का जोडलं आहे तर इथे वेळ अतिशय महत्त्वाची असते. तर ही जी 4-5 लक्षणं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण ही पॅरालिसिसची लक्षणं असू शकतात. आता प्रत्येक वेळेला तोंड वाकडं झालं तर तो पॅरालिसिसचा स्ट्रोक असू शकतो का? तर नाही, पण बेटर सेफ दॅन सॉरी. असं लक्षात ठेवता येईल मला वाटतं की शरीरामध्ये एका बाजूला कुठलंही लक्षण आलं आणि ते अचानक आलं तर इट शुड बी कन्सिडर्ड ए स्ट्रोक अनलेस प्रूव्ड अदरवाईज. म्हणजे अचानक कुठलं तरी यातली जर लक्षण दिसलं बरोबर तर आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तर तुमची जवळजवळ 15-20 वर्ष जास्तच प्रॅक्टिस आहे याच्यामध्ये, तर तुम्हाला अशा सगळ्यात जास्त अशा कुठल्या केसेस सध्या आढळतात गेल्या 2-4 वर्षामध्ये वाढले आहेत? पॅरालिसिसचं प्रमाण भरपूर वाढत चाललं आहे. म्हणजे गेल्या 15-1 वर्षात पॅरालिसिसचं प्रमाण 100% वाढले अशा फिगर्स आहेत. दुपटीने वाढले पॅरालिसिसचं प्रमाण. त्याचं कारण म्हणजे डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललं आहे, ब्लड प्रेशर, स्मोकिंगचं प्रमाण वाढत चाललं आहे, स्थूलपणा, ओबेसिटी, इनॅक्टिव्हिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे वगैरे वगैरे, लाईफस्टाईल चेंजेस बेसिकली. दुसरं म्हणजे अल्झायमर्स डिझीज म्हणजे इन जनरल डिमेन्शियाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललं आहे.
आणि काही ब्रेनच्याच बाबतीत बोलायचं झालं तर ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणून जे असतात त्याचं प्रमाण वाढत चाललं कारण दे आर बिंग पिक्ड अप मोर. हां. पण आय थिंक स्ट्रोकचं इन्सिडन्स पाहिला तर बाकी दे आर मच लेस दॅन स्ट्रोक. इनफॅक्ट स्ट्रोकच्या बाबतीत असं म्हणतात की साधारण वर्षाला फक्त भारतामध्ये साधारण 18 ते 20 लाख नवीन स्ट्रोकचे पेशंट्स तयार होतात. म्हणजे 18 ते 20 लाख लोकांना स्ट्रोक होतो. असं म्हणतात की दर 4 मिनिटाला एक स्ट्रोक होत 40 सेकंदाला एक स्ट्रोक होते भारतात. 1 in 5 पर पीपल. म्हणजे आता आपण या रूममध्ये 5 जण आहोत त्यातल्या एकाला स्ट्रोक होऊ शकतो. तर 1 in 5 पीपल कॅन गेट अ स्ट्रोक इन देअर लाईफ टाईम. इट इज सो In their कॉमन. lifetime. तुम्ही कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर इनफॅक्ट हार्ट अटॅकपेक्षाही स्ट्रोकचे पेशंट्स पॅरालिसिसचे पेशंट तुम्हाला ICUत जास्त दिसतील. इक्वल किंवा इवन इन सम केसेस मोर. तर स्ट्रोकचं प्रमाण मी म्हणल्याप्रमाणे दुपटीने वाढले गेल्या 10-15 वर्षात. यंग स्ट्रोक्स जे असतात म्हणजे 45 किंवा 40चे खालचे स्ट्रोक्स जे आहेत त्याचं प्रमाण तर कदाचित 15 किंवा 4 टाइम्स वाढले. का असं झालं? आणि प्रॉबेबली अराउंड 15 to 20% ऑफ स्ट्रोक्स आर नाव लेस दॅन बिलो 45 years ऑफ एज. कशामुळे? म्हणजे यंग एजमध्ये रिस्क फॅक्टर्स जे असतात स्ट्रोकचे त्याचं प्रमाण वाढल्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढत चाललं आहे, ब्लड प्रेशर, स्मोकिंगचं प्रमाण वाढत चाललं आहे, स्मोकिंगमुळे. हां, इरेग्युलर लाईफस्टाईल, ओबेसिटीचं प्रमाण वाढत चाललं आहे यंगर एज ग्रुपमध्ये वगैरे वगैरे. त्याच्यामुळे यंग स्ट्रोक्स आमच्याकडे भरपूर यायला लागलेत. स्ट्रोक म्हणजे नक्की काय असतं सांगा? पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रोक म्हणजे हार्ट अटॅक नव्हे. बऱ्याचशा पेशंट्सना असं वाटतं की फॅमिलीला की स्ट्रोक म्हणजे आय एम रेफरिंग टू हार्ट अटॅक. तर तसं नाही आहे. स्ट्रोक हा शब्द फक्त पॅरालिसिसच्या अटॅकला वापरला गेला पाहिजे आणि वापरला सायंटिफिकली वापरला जायला म्हणजे पाहिजे. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस. स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस किंवा त्याला लकवा म्हणतात किंवा पक्षाघात म्हणतात. ही त्याची वेगळी नावं आहेत. तर स्ट्रोक म्हणजे काय होतं की मेंदूच्या ठराविक भागाला रक्तपुरवठा कमी पडतो किंवा बंद पडतो आणि त्याच्यामुळे अचानक होणारी लक्षणं, युजली हा रक्तपुरवठा अचानकच बंद पडतो, तर त्याच्यामुळे अचानक होणारी लक्षणं म्हणजे स्ट्रोक. तर स्ट्रोक म्हणजे मेजॉरिटी ऑफ स्ट्रोक्स आर बिकॉज ऑफ ब्लड सप्लाय किंवा ऑक्सिजन ब्रेनला बंद पडल्यामुळे. आणि काही 10-15% केसेसमध्ये मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे, ब्लिडिंग झाल्यामुळे स्ट्रोक होतो, पॅरालिसिस होतो. पण अबाउट 80-85% ऑफ स्ट्रोक्स आर बिकॉज की मेंदूला रक्तपुरवठा कमी पडला आहे किंवा बंद पडला आहे. तर दिस इज स्ट्रोक. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अचानक येतो स्ट्रोक. अचानक म्हणजे काही मिनटात किंवा अर्ध्या 1 तासात किंवा कधीकधी काही फ्यू आवर्समध्ये त्याचं एव्होल्युशन होतं. म्हणजे सुरुवात होते थोडी जीभ जड झाली, मग चेहरा वाकडा होतो, मग हातात थोडा जडपणा यायला लागतो आणि पुढच्या अर्ध्या 1 तासात किंवा 2-3 तासात पूर्णपणे एक बाजू निकामी होऊन जाते. सो इट इव्हॉल्व्ज ओव्हर सम टाईम. काही लोकांना वाटतं की अचानक म्हणजे 1 सेकंदात सगळंच होऊन गेलं. तसं होत नाही. हे महत्त्वाचं काय आहे की नेचर इज गिव्हिंग अस टाईम. म्हणजे नेचरतर्फे आपल्याला वेळ दिला जातो आहे की लवकर त्याचं निदान करा आणि ॲक्शन घ्या म्हणून. पण त्याच्या काही अशा अर्ली साईन्स अशा पिकअप करता येतील का की अगदी म्हणजे त्या 1-2 तासात नाही पण अर्ली साईन की होऊ शकतं आपल्याला असं? हो. तर व्हायच्या आधी अशी पूर्वलक्षणं अशी काही नसतात स्ट्रोकची. पण मी नेहमी पेशंट्सना किंवा त्यांच्या फॅमिलीजना सांगतो की स्ट्रोकचं निदान हे घरी व्हायला पाहिजे. मी असं का म्हणतो आहे कारण इफ यू कन्सिडर हार्ट अटॅक, हार्टशी मी का कम्पेअर करतो आहे कारण हार्ट अटॅकसुद्धा हार्टला ब्लड सप्लाय कमी पडल्यामुळे येतो हार्ट अटॅक बेसिकली. म्हणून देर आर लॉट ऑफ पॅरलल्स बिटवीन हार्ट अटॅक अँड स्ट्रोक. तर स्ट्रोकचं निदान हे घरी व्हायला पाहिजे. मी जी मगाशी लक्षणं सांगितली, कुठलंही अचानक होणारं सिम्पटम आणि बॉडीच्या एका बाजूला होणारं सिम्पटम, दिस कॅन बी स्ट्रोक. तर हे घरी ॲज अर्ली ॲज पॉसिबल का निदान त्याचं व्हायला पाहिजे. आता हार्ट अटॅकचं निदान मोस्ट ऑफ द टाइम्स घरी होतं. पेशंटला एकदम घाम फुटला, छातीत दुखायला लागलं आणि तर आय थिंक 90% ऑफ द टाईम फॅमिलीला कळून जातं की हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, चला पेशंटला उचलून हॉस्पिटलला न्या स्वतःच्या गाडीत किंवा रिक्षामध्ये. स्ट्रोकच्या बाबतीत अनफॉर्च्युनेटली तसं होत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस. ते निदान घरच्या मंडळींतर्फे होत नाही ते निदान आणि बराचसा टाईम वेस्ट होतो. म्हणजे काही तास तर असेच निघून जातात की बाबा काहीतरी विकनेस आहे निघून जाईल वगैरे, किंवा झोप कमी झाली असल्यामुळे झालं असेल, किंवा
शुगर कमी झाल्यामुळे झालं असेल, ह्यांना लो बीपीचा त्रासच आहे, हे नेहमीच होतं तसं वगैरे वगैरे, किंवा काल रात्री भांडण झाले कोणाशी तरी त्याच्यामुळे असं होत असेल वगैरे वगैरे. काही तास तर असेच निघून जातात म्हणजे कळतच नाही म्हणजे फॅमिलीला किती की- तास मिळतात आपल्याला एक सुरू झाल्यापासून? हो, तर ह्याला इथं गोल्डन आवरची जी कन्सेप्ट आहे ती मला वाटतं ॲक्सिडेंट केसपेक्षा इथे फार महत्त्वाची आहे. बर. का तर जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा बंद पडतो ते प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असतो. एव्हरी मिनिट मिलियन्स ऑफ ब्रेन सेल्स आर डाईंग. ओ. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये बिलियन्स ऑफ ब्रेन सेल्स असतात. म्हणजे दे से दॅट आपल्या मेंदूमध्ये नंबर ऑफ गॅलेक्सीजपेक्षाही जास्त ब्रेन सेल्स आहेत. एवढं इंट्रिकेट ऑर्गन आहे ब्रेन. तर प्रत्येक मिनटाला फ्यू मिलियन न्यूरॉन्स आर डाईंग वेन ब्लड सप्लाय इज कट ऑफ टू दॅट पार्ट ऑफ द ब्रेन. सो एव्हरी मिनिट मॅटर्स. आणि इट मॅटर्स बिकॉज द लेस टाईम यू स्पेंड in diagnosing and starting the treatment, more will be the permanent damage obviously. So golden hour म्हणजे एक्झॅक्टली 1 hour असं नाही, पहिले काही तास अतिशय महत्त्वाचे असतात. त्या पहिल्या काही तासामध्ये काही ठराविक ट्रीटमेंट्स आहेत ज्या चालू केल्यामुळे स्ट्रोक कॅन बी रिव्हर्स्ड ऑल्सो. अच्छा. युजली आता एज ओल्ड अशी बिलीफ, इवन आम्ही स्टुडंट असताना स्ट्रोक म्हणलं की कुठलं तरी सरकारी हॉस्पिटलमध्ये स्पेशली कॉर्नरचं बेड द्यायचं, काहीतरी दिवसातून एकदा बघायचं, कारण तेव्हा आम्हाला माहीत असायचं की फारसं करण्यासारखं नाही आहे. सो स्ट्रोक पेशंट यूज टू बी द मोस्ट नेग्लेक्टेड पेशंट्स बिकॉज देर वॉज नो एमर्जन्सी ट्रीटमेंट, देर वॉज नो डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट. ॲस्प्रिनची गोळी, नर्सिंग केअर, बस एवढंच असायचं. आता सायन्स टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे. सो पेशंट, इफ द फॅमिली डायग्नोजेस द प्रॉब्लेम ॲट होम, आता हे फार महत्त्वाचं आहे. हा, म्हणजे त्या अशा काय टेस्ट घरच्या घरी करता येतील की नाही आता याला न्यायला हवं तर डॅमेज सगळ्यात कमी होईल? तर घरच्या घरी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का एका बाजूला तोल जायला लागला अचानक, की एका बाजूने हातातल्या वस्तू पडायला लागल्या, किंवा एका बाजूला कमी दिसायला लागलं, किंवा बोलता बोलता अचानक तोंड वाकडं व्हायला लागलं, किंवा एक हात लुळाच पडला डावा किंवा उजवा, किंवा पेशंटशी आपण बोलतोय ते पेशंटला समजते पण पेशंटला स्वतःहून काही एक्सप्रेस करता येत नाही आहे. आता शरीराचं प्रत्येक फंक्शन हे ब्रेनमधनं कंट्रोल केलं जातं. सो ब्रेनच्या कुठल्या भागाला रक्तपुरवठा कमी पडतो आहे ह्याच्या बेसिसवर ते लक्षण ठरतं. तर कुठलंही लक्षण जे एका बाजूला आलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि फॅमिली कॅन ॲक्च्युली एक्झामिन द पेशंट. म्हणजे हात वर करून दाखवा, चालून दाखवा, किंवा एका बाजूला दिसतंय का, ह्या बाजूला किती बोट आहेत वगैरे वगैरे, असे सिम्पल काही ज्या टेस्ट आपण करू शकतो घरी. हे 90% ऑफ द टाईम इट इज पॉसिबल की घरी निदान स्ट्रोकचं करता येईल असं. आणि ते का, तर त्याचं कारण मी सांगितलं की आता घरी नाही डायग्नोस झालं स्ट्रोकचं तर काय होतं की चला फॅमिली डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जाऊया. मग तिथे जाऊन 2-3 तास बसलं जातं पेशंट. त्या 2-3 तासात स्ट्रोक वाढत असतो. किंवा थोडा हाय सोसायटीमधला पेशंट असेल तर डॉक्टरला घरी बोलवा. मग तो काहीतरी क्लिनिक संपल्यानंतर डॉक्टर घरी जाणार, तो एक्झामिन करणार, मग तो सांगणार स्कॅन करून घ्या वगैरे वगैरे. म्हणून फॅमिलीनीच स्ट्रोकचं डायग्नोसिस करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो दॅट पेशंट इज इमिजिएटली टेकन टू द हॉस्पिटल स्वतःच्या कन्व्हियन्सनी. हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवा, मग वेळ डबल होणार ना. हॉस्पिटलमधनं यायला अर्धा पाऊण तास, जायला परत ट्रॅफिकमधनं अर्धा पाऊण तास. सो स्वतःच्या कन्व्हियन्सनी, स्वतः रिक्षात घालून, गाडीत घालून, मित्राच्या गाडीत घालून, कसंही स्वतःच्या कन्व्हियन्सनी हॉस्पिटलला लवकरात लवकर पोचणं कॅन बी लाईफ सेव्हिंग. यातलं कुठलंही जरी लक्षण दिसलं तरी. पण बऱ्याचदा असं होतं ना की असं लोक म्हणतात की झोपेतून पटकन उठलं किंवा असं चक्करल्यासारखं होतं, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं होतं, तर त्याच्यामध्ये आणि स्ट्रोकमध्ये नक्की काय फरक आहे? हो, तर अंधारी आली तर हे काय एका बाजूला नाही आहे ना, की पटकन उठल्यानंतर अंधारी येणं हे BP थोडं कमी होण्याचं लक्षण असू शकतं. पोस्चरल हायपोटेन्शन म्हणतो आम्ही त्याला. म्हणजे लाईंग डाऊन स्टेटमध्ये BP एक नॉर्मली असतं आणि उठल्यानंतर सगळ्यांचंच BP थोडं 5-10 फॉल होतं. पण जास्ती फॉल होत असेल काही कारणाने, डिहायड्रेशन म्हणा किंवा काही BPच्या गोळ्या जास्त घेतले गेले असतील वगैरे वगैरे, तर उठल्यानंतर थोडासा अंधारी डोळ्यासमोर 2-4 सेकंद करता येणं किंवा डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये असं होऊ शकतं. पण हे काय एका बाजूला येणारं लक्षण नाही आहे. सो थोडं विचार केला फॅमिलीनी तर हे इट कॅन बी डिफरन्शिएटेड.
पण मी म्हणतो की जरी फॅमिलीला कळलं नाही की स्ट्रोक आहे आणि तुम्ही हॉस्पिटलला गेलात, जास्तीत जास्त काय होईल की एमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये कॅज्युअलिटीमध्ये सांगतील की नाही ठीक आहे हा स्ट्रोक नाही आहे, इट इज जस्ट बिकॉज ऑफ फॉल इन BP वगैरे, तुम्ही घरी जा हे मेजर्स घ्या. तर ॲट द मोस्ट व्हॉट विल हॅपन की हॉस्पिटलला गेल्यानंतर हा स्ट्रोक नाही आहे हे कळेल. ठीक आहे ती एक हॉस्पिटलची ट्रिप वाया जाईल. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे स्ट्रोककडे दुर्लक्ष होण्यापेक्षा स्ट्रोक मिसडायग्नोज होऊन हॉस्पिटलला एखादी खेप वाया गेलेली केव्हाही परवडतं. मग असा एखादा जेव्हा पेशंट येतो कॅज्युअल्टीमध्ये, तेव्हा काय टेस्ट्स केल्या जातात की म्हणजे स्ट्रोक झाला आहे हे समजण्यासाठीचं निदान कुठलं, कसं केलं जातं? तर पहिलं तर कॅज्युअलिटीमधले जे डॉक्टर्स असतात ते पेशंटला एक्झामिन करतात. हा खरंच स्ट्रोक आहे ना, म्हणजे मी ते हे सिम्पटम्स काही सांगितले मी, पण काही पेशंटला एक्झामिन केल्यानंतर पण काही सायन्स आम्हाला समजतात की ज्यावर सायन्स की एका बाजूला विकनेस आहे, म्हणजे कम्पेअर केलं जातं दोन्ही हातांमधलं ताकद किती, एका हातात किती कमी आहे. पेशंटला चालून दाखवायला सांगितलं जातं किंवा पेशंटचं दोन्हीकडे सेन्सेशन बघितलं जातं पिनप्रिक करून, किंवा पेशंटला बोलायला लावतो आम्ही, किंवा पेशंटला समजतं आहे का बोललेलं, की पेशंटला समजत असून एक्सप्रेस करता येते का वगैरे वगैरे. विजन चेक केली जाते. हे काही मिनटात सगळं तपासणी फास्ट करून स्ट्रोक आहे की नाही ह्याचं निदान पहिलं केलं जातं. मग त्याची स्ट्रोकची सिव्हिरिटी साधारण जज केली जाते. त्याला काही स्कोर्स असतात, आमचे स्केल्स असतात. तर सिव्हिरिटी जज केली जाते. काय काय असतात ते स्कोर्स? NIHS स्केल म्हणून एक आहे, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम. एका बाजूला कमी दिसणे त्याला काही स्कोर असतो, किंवा तोंड वाकडं झालं त्याला काही स्कोर असतो. एक जास्त जेवढे लक्षणं वाढतील तेवढा स्कोर वाढतो. जीभ जड झाली का त्याला एक स्कोर असतो. एक्सप्रेस करता येते का त्याला स्कोर असतो. तर असं स्कोर सगळं टोटलिंग करून स्ट्रोकची सिव्हिरिटी फाइंड आउट करता येते. आणि जेवढा स्ट्रोक सिव्हिअर तेवढी फास्ट ॲक्शन घेतली गेली पाहिजे. आणि तेवढी त्याचे ते स्कोर पण जास्त. हां, स्कोर जास्त येतो आणि त्याच्यावरनं आम्हाला समजतं की किती अर्जन्सी आहे त्याच्यामध्ये. सो आता बऱ्यापैकी स्कोर जास्त आला कोणाचा तर पटकन स्कॅनला शिफ्ट करून, हे काही मिनिटात करायला लागतं. आणि देर आर पाथवेज डेव्हलप्ड इन गुड स्ट्रोक सेंटर्स. जे मोठे हॉस्पिटल्स असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक सेंटर्स असतात की जिकडे सगळ्या फॅसिलिटीज आणि एक्सपर्टीज आहे स्ट्रोक ट्रीट करण्याचे. तर तिथं हे प्रोटोकॉल्स सेट केलेले असतात. ओके. म्हणजे नथिंग इज लेफ्ट टू चान्स. सो प्रोटोकॉलप्रमाणे सगळं टेस्टिंग केलं जातं. तर ह्या टेस्टिंगला एवढी मिनिटच असं अक्षरशः असं प्रोटोकॉल सेट केलेले असतात, तरच ट्रीटमेंट लवकर चालू होईल ना. सो मग एकदा का स्ट्रोक आहे समजलं, कितपत सिव्हिरिटी आहे समजलं की पटकन पेशंटला स्कॅन डिपार्टमेंटला शिफ्ट केलं जातं. काही महत्त्वाच्या ब्लड टेस्ट पण पाठवल्या जातात सायमल्टेनियसली टेस्टिंग चालू असतं. कुठल्या ब्लड टेस्ट? त्या ब्लडच्या काही टेस्ट, शुगर म्हणा किंवा क्रिएटिनिन म्हणा किंवा प्रोथ्रोम्बिन टाईम म्हणा, म्हणजे स्ट्रोकच्या ॲक्यूट ट्रीटमेंटमध्ये जे एसेन्शियल असतात. हां, स्कॅन डिपार्टमेंटमध्ये इधर CT स्कॅन तरी होतो किंवा MRI स्कॅन तरी होतो. प्रत्येक हॉस्पिटलचे वेगळे प्रोटोकॉल्स असतात. काही ठिकाणी CT स्कॅन आणि CT एन्जिओवर भर दिला जातो, काही ठिकाणी MRI आणि MR एन्जिओवर भर दिला जातो. आपल्या प्रेक्षकांसाठी सांगा, CT एन्जिओ म्हणजे काय आणि MRI एन्जिओ म्हणजे काय? CT एन्जिओ म्हणजे CT स्कॅनचाच एक प्रकार आहे. ब्रेनचा CT स्कॅन झाल्यानंतर एक ठराविक सिव्हिरिटीच्या वर स्ट्रोक असेल तर ब्रेनच्या रक्तवाहिन्यांना पण एक कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करून ब्रेनच्या रक्तवाहिन्यांचा स्कॅन केलं जातं. म्हणजे कुठली रक्तवाहिनी बंद आहे हे त्यावरून समजतं. म्हणजे अगदी बारीकच्या बारीक मधली जरी बंद असली तरी समजतं का? एकदम बारीक नाही समजत, पण एकदम बारीक बंद असेल तर फारशी अर्जन्सी पण नसते. मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर इट इज मोर अर्जंट, किंवा इट इज पेशंट इज गोइंग टू लँड अप विथ अ व्हेरी सिव्हिअर प्रॉबेबली फेटल स्ट्रोक. सर्वात एकदम महत्त्वाची मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर. पण साधारण सामान्य पेशंट असं वाटतं की हार्टमध्ये जर काय झालं, हार्ट अटॅक आला तर हार्ट बंद होईल, पण ब्रेनमध्ये जर हे झालं म्हणजे रक्तपुरवठा थांबला एखाद्या भागाला तर त्यामुळे फेटल म्हणजे कसा काय मृत्यू होईल? मृत्यू लगेच होत नाही. दॅट इज अ प्रॉब्लेम. मृत्यू लगेच झाला तरी परवडलं. स्ट्रोकच्या बाबतीत असे की मृत्यू लगेच होत नाही, पेशंटचे हाल होऊन मृत्यू होतो. सो दॅट वी डोंट वॉन्ट. एक गोष्ट मी मगाशी सांगायची विसरलो की स्ट्रोक इज द नंबर 1 कॉज ऑफ डिसेबिलिटी. अधूपणाचं हे नंबर 1 वर्ल्ड वाईड. इट इज अ नंबर 1 कॉज ऑफ डिसेबिलिटी. इव्हन ॲक्सिडेंट्सपेक्षाही बरंच जास्ती. हां, तर मेजर स्ट्रोकमधनं साधारण 30% पेशंट्स, इट इज अ व्हेरी ॲव्हरेज फिगर डिपेंडिंग ऑन विच टाईप ऑफ स्ट्रोक इट इज, पण अंदाजे 30% पेशंट्स दे डू नॉट सर्वाईव्ह.
दे डाय विदिन डेज टू वीक्स. का पण असं म्हणजे कशामुळे? आता एकदमच मोठी रक्तवाहिनी बंद पडली डाव्या मेंदूची, अख्ख्या डाव्या मेंदूला रक्तपुरवठा बंद पडला तर मेंदूला मोठा इन्फाक्ट होतो, मेंदूला सूज येते. आपल्या शरीरात कुठल्याही ऑर्गनला किंवा पार्टला इंजुरी झाली की रिॲक्टिव्ह इन्फ्लेमेशन किंवा सूज येणे असं होतं. तर मेंदूला सूज आल्यामुळे काय होतं की कवटी ही एकदम हार्ड आहे आपली. तर मेंदूला सूज आली की कवटीला सुजायला वाव नाही जास्ती, देर इज ओनली लिमिटेड स्पेस अवेलेबल इन द स्कल कॅव्हिटी. तर मेंदू सुजून इट कॉजेस लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. मेंदू सुजल्यामुळे सुद्धा आणखीन रक्तपुरवठा कमी पडतो, कारण ब्लड वेसल्स कंप्रेस होतात. किंवा लहान मेंदू किंवा ब्रेनस्टेम आम्ही जे म्हणतो की मेंदूचा एकदम क्रिटिकल भाग आहे त्याच्यावर प्रेशर येऊन जीवाला धोका निर्माण होतो. किंवा थोडं डिलेड जी मॉर्टॅलिटी असते स्ट्रोकमुळे, दॅट इज बिकॉज ऑफ पेशंट बिंग अनकॉन्शियस ऑन व्हेंटिलेटर, इन्फेक्शन्स होतात, बेड सोर्स म्हणा, चेस्ट इन्फेक्शन म्हणा, दॅट मॉर्टॅलिटी इज अबाउट फ्यू वीक्स लेटर. पण इमिजिएट फ्यू डेजमध्ये सुद्धा मॉर्टॅलिटी होऊ शकते, पेशंट दगावू शकतो स्ट्रोकमुळे. मग ते आता जेव्हा आपण काही मिनिटांमध्ये म्हणा आपण एन्जिओग्राफी केली, मग पुढे काय ट्रीटमेंट? म्हणजे तुम्हाला जर म्हणजे मी अशी सिच्युएशन इमॅजिन करते की तुम्हाला फोन आला की हा असा असा पेशंट आलेला आहे, त्याचा स्कोर हा आहे, मग तुम्ही लगेच त्यांची एन्जिओग्राफी करता. मग त्याच्या पुढे कशी आपला प्रोटोकॉल असतो? बिलकुल. साधारण स्ट्रोक, ॲक्यूट स्ट्रोकचे जे ट्रीटमेंट आहे ती साधारण 2 प्रकारे केली जाते. पहिलं म्हणजे एक थ्रॉम्बोलायटिक थेरपी म्हणून आहे, जे शिरेतनं इंजेक्शन देऊन क्लॉट डिझॉल्व करण्याची ती थेरपी आहे. तर ती पहिल्या साधारण 4.5 तासात दिली तर त्याचा फायदा होतो. आता 4.5 तास म्हणजे लोकांना काय वाटतं की ठीक आहे आपल्याकडे वेळ आहे अजून 2 तास, की लक्षात आलं आहे पण माझा भाऊ येईल ऑफिसहून 8 वाजता, 2 तासांनी जाऊ आपण आणि 1 तास लागेल हॉस्पिटलला जायला, ठीक आहे आपण तरी 4 तासाच्या आत पोचतो आहे की. तसं नाही आहे ते. 4.5 तासामध्ये सुद्धा अर्लियर द बेटर. म्हणजे 4 तासापेक्षा 3 तास बरे, 3पेक्षा 2 तास बरे, 2पेक्षा 1 तास बरे. म्हणजे ती जी गुठळी आहे ती डिझॉल्व करण्यासाठी. कारण ती जेवढी गुठळी ती एज होत जाईल, म्हणजे काही तासांची होत जाईल, ती घट्ट होत जाते, हार्ड होते आणि मग ते इंजेक्शनचं इफेक्ट येत नाही एवढं. म्हणजे हार्ट अटॅकमध्ये देतात तेच इंजेक्शन देतात का? साधारण तेच इंजेक्शन आहे हार्ट अटॅकमध्ये. कसं दिलं जातं? ते शिरेतनं IV इंट्राव्हेनस दिलं जातं. तर ते पहिल्या साधारण काही 4.5 तासात ते दिलं जातं. आता एक कॅटेगरी स्ट्रोकची अशी असते, त्याला लार्ज वेसल ऑक्लुजन असं म्हणतात. म्हणजे मेंदूतली एकदम मोठी रक्तवाहिनी, एकदम मोठी रक्तवाहिनी बंद असेल तर त्या इंजेक्शनचा फारसा फायदा होत नाही, कारण तो क्लॉट मोठा असतो एकदम. आता IV इंजेक्शन हे त्याचं लिमिटेशन आहेत, म्हणजे एक ठराविक साईजच्या पुढे तो क्लॉट डिझॉल्व करू शकत नाही ते इंजेक्शन. सो इन दॅट केस मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी नावाची एक ट्रीटमेंट ही गेले 10 ते 15 वर्ष ही आहे बऱ्यापैकी वेल एस्टॅब्लिश्ड, ती दिली जाते. हां, प्रेक्षकांना सांगा की हो, थ्रॉम्बेक्टमी म्हणजे काय, मेकॅनिकल म्हणजे काय, आणि हार्टमधल्यासारखं ते कसं सेम आहे? बरोबर. आता हार्टमध्ये इंजेक्शन म्हणलं तर इट इज ऑलमोस्ट द सेम. इंट्राव्हेनसली ते दिलं जातं. आता हार्टमध्ये आपण ऐकलं असेल की पेशंट आला, त्याला हार्ट अटॅक प्रूव्ह झाला ECGवर, कधी कधी कॅथलॅबला घेऊन डायरेक्टली अँजिओप्लास्टी करतात. तर साधारण असंच समजता येईल आपल्याला. तर थ्रॉम्बेक्टॉमीसाठी थोडा जास्त वेळ मिळतो आपल्याला, 6 ते 12 तास, डिपेंडिंग ऑन द व्हेरियस फॅक्टर्स. म्हणजे जे आम्ही स्कॅनच्या फाइंडिंग्सवरनं आम्ही आणि पेशंटच्या कंडिशनवरून डिसाईड करतो की वेदर दिस पेशंट इज सुटेबल फॉर थ्रॉम्बेक्टॉमी ऑर नॉट. तर थ्रॉम्बेक्टॉमी या शब्दाचा अर्थ आहे, थ्रॉम्बस म्हणजे क्लॉट, रक्ताची गुठळी. थ्रॉम्बेक्टॉमी म्हणजे गाठ काढणे. तर रक्ताची गुठळी आपण जेव्हा बाहेर काढतो रक्तवाहिनी ओपन करायला. आता समजा मी पेशंट आहे स्ट्रोकचं, माझ्या डाव्या मेंदूची जी मेन रक्तवाहिनी आहे, मिडिल सेरेब्रल आर्टरी, तिच्यामध्ये क्लॉट डेव्हलप होऊन, रक्ताची गुठळी डेव्हलप होऊन ती बंद पडली आणि मेंदूच्या साधारण 2/3 भागाला, डाव्या मेंदूच्या 2/3 भागाला रक्तपुरवठा बंद पडला आहे. तर आता ही रक्तवाहिनी ओपन नाही झाली काही वेळात तर मॉर्टॅलिटी इज अराउंड 20% ह्या टाईपच्या स्ट्रोकमध्ये, आणि चान्सेस ऑफ डिसॅबिलिटी आर 80%. म्हणजे कायम अधूर राहण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते. तर अशा केसमध्ये थ्रॉम्बेक्टॉमीमध्ये आम्ही काय करतो, वी टेक द पेशंट टू द कॅथलॅब. कॅथलॅब म्हणजे जिकडे हार्टची, ब्रेनची अँजिओप्लास्टी वगैरे होते ही डिपार्टमेंट. तर तिकडे आम्ही जांघेतलं रक्तवाहिनीमधनं आत जाऊन पहिलं DSA म्हणजे अँजिओग्राफी करतो आम्ही. तशी हार्टची अँजिओग्राफी होते,
तसं ब्रेनच्या अँजिओग्राफीला DSA असं म्हणतात. ते काही मिनिटात ते आम्ही MRI एन्जिओ किंवा CT एन्जिओचे फाइंडिंग्स ते कन्फर्म केले जातात. आणि जर का रक्तवाहिनी बंद आहे कन्फर्म झालं तर एक स्पेशल प्रकारचा स्टेंट असतो, तो रिट्रिवेबल स्टेंट असतो. स्टेंट म्हणजे काय सांगा? स्टेंट म्हणजे एक जाळीसारखं म्हणजे स्प्रिंगसारखं असतं, जाळी म्हणा. तर तो स्टेंट तिथं क्लॉटच्या थ्रू जाऊन ते क्लॉटमध्ये तो स्टेंट ओपन केला जातो. गुठळीच्या पलीकडे जाऊन? गुठळीच्या पलीकडे जाऊन गुठळीमध्ये तो गुठळी आणि गुठळीच्या पलीकडे असा तो लॉंग स्टेंट असतो जरा, तो ओपन केला जातो. तो ओपन केल्यावर 2-4 मिनटं आम्ही थांबतो. त्या काही मिनटात क्लॉट इज एंगेज्ड इन टू द स्टेंट. स्टेंटचे जे स्ट्रट्स असतात मेटल, त्याच्यामध्ये क्लॉट अडकतो किंवा चिकटतो असं. हा फ्रेश क्लॉट आहे ना? हा फ्रेश क्लॉट आहे. तर थोडा वेळ थांबून मग आम्ही काय करतो, क्लॉट आणि स्टेंट असं एकत्र ते बाहेर काढलं जातं बॉडीच्या. मग ते कधी कधी ते गुठळीचं काही जे असतात थोडेसे रक्ताचे हे ते असे पुढे सरकत नाहीत? सरकू शकतात. त्याला एम्बोलायझेशन असं म्हणतात किंवा एम्बोलायझेशन इन न्यू टेरिटरी असं म्हणतात त्याला. पण ठीक आहे, पण जरी 10% भाग निसटला आणि तो पुढे गेला, पण मेन रक्तवाहिनी जरी ओपन झाली आणि पलीकडच्या 2-4 छोट्या रक्तवाहिन्या जर बंद झाल्या तरी पेशंटला बरा फायदा होतो त्यांनी. म्हणजे अगदी 100% ओपन व्हायलाच पाहिजे असं नाही. 80-90% जरी ओपन झालं सर्क्युलेशन तरी पेशंटला ड्रॅमॅटिक फायदा होतो. तर अशा प्रकारे तो क्लॉट बाहेर काढण्यात येतो. इथे सुद्धा वेळ फार महत्त्वाची आहे. 6 hours जरी म्हणलं तरी वी कॅनॉट वेट फॉर 6 hours. 5 hours इज बेटर दॅन 6, 4 इज बेटर दॅन. म्हणजे कधी कधी काय होतं, पेशंटला हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या काही कारणासाठी ॲडमिट आहे पेशंट आणि अशा पेशंटला पॅरालिसिसचा अटॅक येतो हॉस्पिटलमध्येच. सर दीज आर द आयडियल पेशंट्स आणि त्यांना आम्ही पाहिले की पेशंट लिटरली अर्ध्या 1 तासात जर का झालं डायग्नोसिस आणि पेशंटची बोलणं, फॅमिलीने कन्सेंट द्यायला लागते वगैरे वगैरे. समजा अर्धा पाऊण तास लागला आहे सगळ्या गोष्टीला, तासाभरात क्लॉट बाहेर निघाला तर काही पेशंट्स आम्ही बघतो ऑन टेबल ते रिकवर होतात, म्हणजे काही मिनटात ते रिकवर होतात. ऑफकोर्स प्रत्येक पेशंट नाही रिकवर होऊ शकत, पण थ्रॉम्बेक्टॉमी नाही केली तर मी सांगितलं मॉर्टॅलिटी बऱ्यापैकी जास्त आहे, डिसेबिलिटी तर त्याहून बरंच जास्त आहे. कम्पेअर्ड टू दॅट रक्तवाहिनी ओपन केली तर मॉर्टॅलिटी ॲज वेल एज अधूपणा, डिसेबिलिटी बऱ्याच प्रमाणात खाली येते. हे जे तुम्ही इंजेक्शन देता म्हणजे आधी नुसतंच इंजेक्शन देऊन तो क्लॉट डिझॉल्व होतो का बघता की डायरेक्ट पेशंटला घेऊन तुम्ही अँजिओप्लास्टीज करता? कसं असतं की कॅथलॅब वगैरे ऑर्गनाईज करण्यामध्ये थोडा वेळ जातो. समजा कॅथलॅबमध्ये केस चालू आहे काही किंवा पेशंटची फॅमिली थ्रॉम्बेक्टॉमीचं डिसिजन घ्यायला वेळ लावते आहे. दे आर व्हेरियस फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स म्हणा किंवा वॉट एव्हर. तर त्यामध्ये ॲटलिस्ट काहीतरी ट्रीटमेंट चालू व्हावी याकरता आम्ही क्लॉट डिझॉल्व करण्याचं इंजेक्शन देतो पेशंटला. अच्छा. एक 10% केसेसमध्ये डिझॉल्व होऊन जातो क्लॉट, इव्हन मोठा क्लॉट डिझॉल्व होऊन जातो. 10 ते 20% केसेसमध्ये डिपेंडिंग ऑन कुठली रक्तवाहिनी बंद आहे ते. सो दॅट इज प्युअर लक, म्हणजे पेशंटचं नशीब आहे ते की इंजेक्शनवरच काम झालं. आता थ्रॉम्बेक्टोमीला आम्ही कॅथलॅबमध्ये घेतल्यानंतर पहिली स्टेप ही अँजिओग्राफीची असते. तर इनिशियल अँजिओग्राफीमध्ये असं आढळलं की अरे इंजेक्शन जे दिलं होतं खाली एमर्जन्सीमध्ये त्याच्यामुळे हा अर्ध्या पाऊण तासाचा क्लॉट तर डिझॉल्व झालेला आहे, मग थ्रॉम्बेक्टॉमी केली जात नाही. इट इज ॲज सिम्पल एज दॅट, म्हणजे वी अबॅन्डन द प्रोसिजर. मग इंजेक्शनची काय कॉस्ट असते? इंजेक्शनची कॉस्ट डिपेंडिंग ऑन द डोस वगैरे एक 15-20 हजार असते इंजेक्शनची कॉस्ट. कारण बऱ्याचदा असं लोक सांगतात ना की अरे त्यांना असं असं झालं आणि मग ते महागडं इंजेक्शन सांगितलं, मग ते खरंच द्यायचं की नाही हे डिस्कस करण्यामध्येच पेशंटचा वेळ जातो. हो, तर इवन थ्रॉम्बेक्टॉमीची कॉस्ट बऱ्यापैकी जास्त आहे ॲक्च्युली, इंजेक्शनपेक्षा बरीच जास्त आहे थ्रॉम्बेक्टॉमीची कॉस्ट. कारण देर इज लॉट ऑफ इम्पोर्टेड हार्डवेअर इन्व्हॉल्ड, म्हणजे तो स्टेंट म्हणा किंवा गाईड वायर, मायक्रो कॅथेटर, गायडिंग कॅथेटर, हे सगळं इम्पोर्टेड असतं. आणि इनफॅक्ट डॉक्टर सोडून बाकी सगळंच इम्पोर्टेड असतं. अगदी कॅथलॅब ज्यावर आपण ही केस करतो आहे किंवा अगदी साध्यातलं साधं मटेरियल हे सगळं इम्पोर्टेड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डॉलरची कॉस्ट वाढतच चालली आहे. सो बऱ्याचशा गोष्टी हे डॉक्टरच्या हातात नसतात. म्हणजे द कॉस्ट ऑफ द कन्झ्युमेबल्स, हार्डवेअर वगैरे हे डॉक्टरच्या हातात 1%ही आमच्या हातात नसतं ते. हो, त्यामुळे मी नेहमी म्हणते की डॉक्टर पैशासाठी करतो हे चुकीचं आहे, कारण पैसे ते हॉस्पिटलला आणि त्या कंपनीला मिळत असतात ज्यांनी ते स्टेंट बनवलेले आहेत. ॲब्सोल्युटली, म्हणजे कंपनी कमवते, हॉस्पिटलला जातात, गव्हर्नमेंट ऑल्सो अर्न्स, इम्पोर्ट ड्युटी असते त्याच्यावर, त्याच्यामुळे कॉस्ट वाढते.
डीलर असतो मध्ये, डिस्ट्रीब्युटर असतो, हॉस्पिटल विल ऑल्सो अर्न समथिंग. आता हॉस्पिटलने इन्व्हेस्टमेंट केली असते बरीच मोठी. ही जी कॅथलॅब मी सांगतोय 5, 6, 7 कधी 10 कोटीची कॅथलॅब असते. हो. ते रिकवर होणार कुठे, आणि ह्याची लाईफ असतं 10-12 वर्षांनी हे रिप्लेस करायचं असतं. तरच ही ट्रीटमेंट आम्ही देऊ शकू पेशंट्सना. कॉस्ट रिकवर कोणाकडनं होणार? पेशंटच्या बिलावरूनच होणार ना रिकवर. सो डॉक्टरची फी त्यात फार किरकोळ असते. म्हणजे कुठल्याही प्रोसिजरमध्ये, कॅथलॅबच्या प्रोसिजरमध्ये डॉक्टरच्या फीचं कॉम्पोनंट हार्डली 5-10% असतो युजली. बऱ्याचदा अशा केसेस होतात की अँजिओप्लास्टी करतानाच पेशंट इज डेड. असं कधी बघितलं आहे का तुम्ही? हे होतं ना. हे बघा, शरीरात असं कुठलंही शरीरावर अशी प्रोसिजर नाही आहे की ज्यात रिस्क नाही आहे. पण पेशंट्सने किंवा आपण असा विचार केला पाहिजे की ही प्रोसिजर जर का आपण नाही केली तर काय रिस्क आहे, किंवा हे प्रोसिजरला आपण वेळ लावला, आता 2-3 तास 4 तास डिसिजन घ्यायलाच वाया घालवले, तर त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, ह्याची रिस्क, ह्याचाही विचार करायला पाहिजे. एक 5% रिस्क ही कुठल्याही ब्रेनच्या प्रोसिजरमध्ये असते. आणि एस्पेशली स्ट्रोकच्या बाबतीत रिकव्हरी इज नॉट गॅरंटीड. कारण काही पेशंट्समध्ये तासाभरात रक्तवाहिनी ओपन करूनसुद्धा काही फायदा होत नाही. कारण तेवढा 1 तासात परमनंट डॅमेज बऱ्यापैकी होऊन गेलेला असतो. त्यामुळे रक्तवाहिनी ओपन दिसते पण पेशंटला इम्प्रूव्हमेंट होत नाही, असंही होतं. अर्थात हे सगळं समजावून सांगितलं जातं फॅमिलीला. काही पेशंटमध्ये 5-6 तासांनी रक्तवाहिनी ओपन करूनसुद्धा पेशंट 1-2 दिवसात एकदम नॉर्मल होऊ शकतो. सो इट ऑल डिपेंड्स ऑन द कोलॅटरल सर्क्युलेशन, किंवा ब्रेनचं जे रिझर्व आहे, म्हणजे ब्रेनला किती सपोर्ट आहे कोलॅटरल फ्लोचं, त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंडेंट असतात, जे ऑन द स्पॉट असं प्रेडिक्ट नाही करता येत की कुठल्या पेशंटला किती फायदा होईल आणि त्याला किती वेळात तो फायदा होईल. आता युजली फॅमिलीचं असं कन्सेप्ट असतं की एवढा खर्च केल्यावर इन्स्टंट काहीतरी इन्स्टंट रिझल्ट दिसायला पाहिजे. हे समजावून सांगितलं जातं फॅमिलीला की इन्स्टंट रिझल्ट जरी नाही दिसला तरी काही नाही केलं तर 20% मॉर्टॅलिटी, म्हणजे पेशंट दगावण्याची शक्यता, आणि 80% पॉसिबिलिटी की पेशंट हा कायम अधू राहू शकतो मोठ्या स्ट्रोकमध्ये. ॲज अगेन्स्ट दॅट पेशंटची 6 महिन्यात बऱ्यापैकी रिकव्हरी जरी झाली तरी काय वाईट आहे. अगदी तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट जरी नाही दिसला तरी लाँग टर्म रिझल्ट इज मच बेटर दॅन नॉट डुईंग और डुईंग इट लेट. असं तुम्ही कधी बघितलं आहे का की त्या फॅमिलीनी स्ट्रोक झाला समजलं, असं कधी केसेस आले आहेत का की त्यांना फॅमिलीला कळलं पण त्यांनी पाणी द्या, खायला द्या असं केल्यामुळे वेळ गेला, आणि किंवा त्यांना तोंडाचा पॅरालिसिस झाल्यामुळे गिळता येत नव्हतं आणि वर्सन झाली केस, असं बघितलं आहे का? भरपूर. कारण घरी काही झालं तरी, काही ॲबनॉर्मल झालं कुठलंही मेडिकली इसमाला, की पहिली रिॲक्शन काय असते, अरे पाणी आणा, पाणी आणा, पाणी द्या. पण जर का पेशंट अर्धवट बेशुद्ध असेल किंवा पॅरालिसिसमुळे पेशंटच्या गिळण्याच्या क्रियेवर, आता शरीराचं प्रत्येक फंक्शन हे ब्रेनमध्ये कंट्रोल केलं जातं, तर त्या स्ट्रोकमुळे पेशंटच्या गिळण्याच्या प्रक्रियेवरच परिणाम झाला असेल तर तुम्ही फोर्सिबली पेशंटला पाणी पाजलं, एस्पेशली फ्लॅट पोझिशनमध्ये, तर ठसका लागून ते पाणी लंग्समध्ये जाऊन निमोनिया होऊ शकतो पेशंटला. तर असे भरपूर पेशंट्स आम्ही बघतो की पेशंट स्ट्रोक घेऊन आलेला असतो पण ॲडिशनली कोणीतरी पेशंटला पाणी वगैरे किंवा शुगर, साखर पाणी वगैरे असं पाजण्याचा फोर्सिबली प्रयत्न केलेला असतो, आणि पेशंट ऑल्सो हॅज निमोनिया वेन ही लँड्स अप इन हॉस्पिटल. असे भरपूर केसेस बघितले. डॉक्टर, अशा इंटरेस्टिंग केसेस सांगा ना की आयदर त्या गोल्डन अवरमध्ये आले किंवा थोडेसे उशीर आले आणि एक छान त्यांची एकदम मिरॅक्युलस रिकव्हरी झाली. असे पेशंट अनफॉर्च्युनेटली असतात, पण युजली वेळ फार जातो. सो बेस्ट पेशंट जे आमच्या लक्षात राहतात ते म्हणजे पेशंटला घरी काहीतरी झालं आहे आणि पेशंट स्वतः म्हणतो आहे, अरे मला पॅरालिसिस वाटतो आहे बरं का, मला घेऊन जा. असा एक पेशंट मला आठवतो आहे. ही वॉज एज्युकेटेड पर्सन आणि त्याची जीभ जड व्हायला लागली. घरातले सगळे म्हणत होते की बाबा थांबा थोड्या वेळ, बघू ना आपण, शुगर कमी झाली असेल, शुगर वाढली असेल. पेशंट हिमसेल्फ इन्सिस्टेड की नाही, कुठे ते काहीतरी वाचण्यात आलं असेल मोस्टली, सो मला घेऊन चला ताबडतोब. आणि बाय द टाईम द पेशंट रीच द हॉस्पिटल विदिन 30-45 मिनिट्स स्ट्रोक बऱ्यापैकी वर्सन झालेला होता. म्हणजे ग्रेड 0 पॉवर झाली होती एका बाजूला.
आणि बोलणं पूर्ण बंद पडलं होतं. तर हे मला सगळं नंतर सांगितलं त्यांनी की तेच इन्सिस्ट करत होते म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो. तर आम्ही त्यांचं ऐकलं नसतं कारण रात्रीची वेळ होती आणि ते झोपी गेले असते तर कदाचित दुसऱ्या दिवशी सकाळी अरे उठत का नाही आहेत म्हणून हॉस्पिटल आणलं जातं असं झालं असतं आणि टाईम वुड हॅव बीन लॉस्ट परमनंटली. तर हा पेशंट मला एकदम क्लिअरली आठवते की बिकॉज द पेशंट इन्सिस्टेड, असं फार थोडं होतं ॲक्च्युली, थोड्या केसेसमध्ये होतं. देन ही वॉज ब्रॉड, मग मोठी रक्तवाहिनी बंद होती, मग थ्रॉम्बेक्टॉमी केली अँड द पेशंट रिकवर्ड फुल्ली विदिन अबाउट 2 days 48 hours. पण आय एम शुअर की रात्री त्यांना झोपू दिलं असतं फॅमिलीनी किंवा त्यांना ग बसावं म्हणून तुमचं नेहमीच आहे असं म्हणून दुर्लक्ष झालं असतं तर इट वुड हॅव बीन टू लेट फॉर हिम. आता त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुम्ही अँजिओप्लास्टी करता आणि ते थ्रॉम्बोलिसिस, तर त्याच्यामध्ये आता नवीन काही नॉन इन्व्हेजिव्ह असं काही आलं आहे का, नवीन ॲडव्हान्सेस? म्हणजे ह्या सगळे मी जे प्रोसिजर्स करतो, न्यूरो इंटरव्हेन्शन म्हणून जी स्पेशालिटी आहे माझी, ही कम्पेअर्ड टू न्यूरोसर्जरी ही नॉन इन्व्हेजिव्हच म्हणता येईल. म्हणजे युजली आता हे थ्रॉम्बेक्टॉमीला तर सर्जिकल ऑल्टरनेटिव्ह नाही आहे की असं ओपन सर्जरी करून काय क्लॉट बाहेर काढता येत नाही. पण इतर ब्रेनचे काही सर्जरीज जे आहेत म्हणजे ॲन्युरिझम सर्जरी म्हणा किंवा AV मालफॉर्मेशन नावाचा प्रॉब्लेम असतो त्याची सर्जरी म्हणा, ही साधारण 20-25 वर्षापूर्वीपर्यंत ओपन सर्जरी. ॲन्युरिझम म्हणजे काय सांगा आपल्या प्रेक्षकांना? ॲन्युरिझम म्हणजे रक्तवाहिनीवर आलेला फुगा असतो, एकदम साध्या शब्दात. म्हणजे ट्रकचं टायर फाटल्यावर कशी ट्यूब बाहेर येते हो, तसा तो प्रकार असतो. का होतं ते? ती एक टेंडन्सी असते काही पेशंट्समध्ये, मेंदूतल्या रक्तवाहिन्यांच्या काही भागामध्ये वेसल वॉल म्हणजे रक्तवाहिनीची वॉल ही वीक असते. एस्पेशली जिथे आर्टरी डिवाईड होत असते किंवा जिकडे एक ब्रांच निघत असते तिकडे थोडी आर्टरी कमकुवत असते. आता मेंदूतल्या रक्तवाहिन्या ह्या शरीरातल्या इतर रक्तवाहिन्यांपेक्षा एकदम नाजूक आणि पातळ असतात. म्हणजे हातापायातल्या रक्तवाहिन्या किंवा हार्टला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या, पोटाला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्या, आर्टरीज, ह्याच्यापेक्षा मेंदूतल्या रक्तवाहिन्यांची थिकनेस अर्धी असते असं म्हणायला काही हरकत नाही. सो दे आर व्हेरी डेलिकेट अँड थिन आर्टरीज. तर ह्याच्यावर जेव्हा वीकनेस डेव्हलप होतो त्या वेसल वॉलमध्ये, तर ब्लडच्या इम्पॅक्टमुळे कंटिन्युअस जो इम्पॅक्ट असतो प्रत्येक ठोक्यागणित, त्याच्यामुळे बल्ज तयार होतो आणि तो बल्ज वाढत 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 एक दिवशी फुटतो. आणि फुटल्यामुळे ॲन्युरिझम फुटल्यामुळे मेंदूच्या खालच्या भागात कधी कधी मेंदूमध्ये सुद्धा रक्तस्राव होतो बऱ्यापैकी प्रमाणात. काही काही पेशंट्समध्ये एकदम थोड्या प्रमाणात रक्तस्राव होतो. ते नुसतंच सिव्हिअर हेडेक होते म्हणून OPD देतात, पण हे पेशंट फार कमी आहेत. काही पेशंट्स कोमामध्ये पोहोचतात हॉस्पिटलला, म्हणजे लिटरली अर्ध्या तास. अशी केस की हेडेक म्हणून आले आणि ॲन्युरिझम? भरपूर केसेस, म्हणजे स्ट्रोकच्या साधारण 5% केसेस, हे जे मी म्हणलो 15 ते 18 लाख वर्षाला स्ट्रोक केसेस, ह्यातल्या 5% तुम्ही म्हणाल तर ह्या ॲन्युरिझममुळे रक्तस्राव झालेले केसेस आहेत. म्हणजे सबअरेक्नॉइड हेमरेज असं आम्ही इथं हेमरेजला कॅटेगराईज करतो. तर 5% केसेस ह्या ॲन्युरिझममुळे ब्लिडिंग झालेले केसेस असतात. तर ब्लिडिंग कमी प्रमाणात झालं तर पेशंटला फक्त डोकं दुखायला लागतं. बट फक्त डोकेदुखीसुद्धा असली तरी इट इज अ व्हेरी सिव्हिअर हेडेक. म्हणजे असं म्हणतात की पेशंट्स असं डिस्क्राईब करतात युजली की इट इज अ मोस्ट सिव्हिअर हेडेक इन माय लाईफ. म्हणजे आत्तापर्यंत मला हेडेक व्हायचं मायग्रेन म्हणा याच्यामुळे त्याच्यामुळे, पण दिस इज अ व्हेरी, म्हणजे इट वॉज वन ऑफ द मोस्ट सिव्हिअर हेडेक्स ऑफ माय लाईफ. काही पेशंट जागच्या जागी कोलॅप्स होऊन एक्सपायर होतात. घरी जागच्या जागी कोलॅप्स होऊन आपण जे ऐकतो की सो अँड सो एक्सपायर्ड, याची 2 मेन कारणं आहेत. एक तर मॅसिव्ह हार्ट अटॅक आणि दुसरं म्हणजे ॲन्युरिझममुळे होणारं ब्लिडिंग. सो पण मेजॉरिटी पेशंट्स हॉस्पिटलला पोचतात अँड दे कॅन बी इदर जस्ट हॅव्हिंग हेडेक ऑर दे कॅन रीच इन अ कोमा. तर अशा केसमध्ये DSA करतो आम्ही, डिजिटल सबट्रॅक्शन एंजिओ. CT स्कॅनवर अर्थात आधी प्रूव्ह केलं जातं की हे सबअरेक्नॉइड हेमरेजची केस आहे. DSA करून, DSA म्हणजे डिजिटल सबट्रॅक्शन एंजिओग्राफी, म्हणजे अशी हार्टची एंजिओग्राफी असते, करोनरी एंजिओग्राफी, तशी ही ब्रेनची एंजिओग्राफी असते. साधारण सेमच आहे, 15-20 मिनिटाची टेस्ट आहे ती. लोकल ॲनेस्थेशिया देऊनच केली जाते, सेम मशीनवर कॅथलॅबमध्ये केली जाते. तर त्याच्यावर ॲन्युरिझम मेंदूच्या कुठल्या रक्तवाहिनीवर आहे, त्याचं साईज काय आहे, त्या ॲन्युरिझमच्या जवळपास कुठली छोटी रक्तवाहिनी निघते आहे का वगैरे, त्याचं तोंड कसं आहे, छोटं आहे का मोठं आहे, म्हणजे ह्या सगळ्या डिटेल्सवरनं आपल्याला काय ट्रीटमेंट करायची ॲन्युरिझमची हे ठरवता येतं. आणि महत्त्वाचं असं की तो ॲन्युरिझम एकदा का रप्चर झाला, फुटला, की तो परत फुटण्याचं प्रमाण पहिल्या काही दिवसात फार जास्त असतं. आणि
तो परत फुटला तर मॉर्टॅलिटी जम्प्स टू 80-90%. म्हणजे ॲन्युरिझममधनं एकदा रक्तस्राव, पहिल्यांदा रक्तस्राव झाल्यामुळे मॉर्टॅलिटी साधारण 25 ते 30% असते. पण पहिल्या काही दिवसात परत तो ॲन्युरिझम फुटला, कारण तो फुटून नाजूक झालेला असतो. त्याची वॉल हे झालेली असते. थिन असतेच ऑलरेडी, तो वॉल थिन असल्यामुळेच तो ॲन्युरिझम डेव्हलप होतो. आणि जसा फुगा, आपला बर्थडे फुगा आहे, तो जसा आपण फुगवत जातो त्याची वॉल थिन होत राहते. तर ऑलरेडी त्याची वॉल थिन असते आणि तो फुटल्यामुळे तिथे जखम झालेली असते त्या वॉलमध्ये. तर त्या जखमेतनं परत तो फुटू शकतो. तर परत ॲन्युरिझम फुटला तर मॉर्टॅलिटी जम्प्स टू 80-90%. असे फार थोडे पेशंट्स वाचतात. म्हणून लवकरात लवकर ॲन्युरिझमचं निदान करून मग तो ॲन्युरिझम बंद केला जातो. तो काय ऑपरेट करू? हां, तर तुम्ही जे म्हणलात की नॉन इन्व्हेसिव्ह, तर आधी कसं आहे, म्हणजे इवन अजूनही सर्जरी केली जायची, की अजूनही केली जाते, क्लिपिंग म्हणतात त्याला, की ब्रेन ओपन करून ते रक्तवाहिनी किंवा फुगा शोधून त्या फुग्याच्या तोंडाला अशी बाहेरनं क्लिप लावली जाते. त्याला क्लिपिंग असं म्हणतात. टायटॅनियमची क्लिप असते. तर ह्याच्यामध्ये कसं मेंदूला सूज आलेली असते, रक्तस्राव झालेलं असतं, त्यातनं आत तो सुजलेला मेंदू बाजूला करून आत जाऊन तो फुगा शोधून त्याला क्लिप लावणे बराच किचकट प्रकार आहे. तर दुसरी एक प्रोसिजर आहे, त्याला कॉइलिंग असं म्हणतात. जशी थ्रॉम्बेक्टॉमी जांघेतल्या रक्तवाहिनीमध्ये आम्ही करतो, तसं हे पण कॉइलिंग पण वी डू इट थ्रू द फिमोरल आर्टरी, म्हणजे जांघेतली रक्तवाहिनी. तर इथे डोक्याला किंवा ब्रेनला हात लावला जात नाही, टाका एक पण नसतो. जांघेतल्या रक्तवाहिनीमधनं आत जाऊन त्या ॲन्युरिझममध्ये व्हॉट वी डू इज, त्या ॲन्युरिझममध्ये एंट्री करून तिथं प्लॅटिनमच्या कॉइल्स भरून तो ॲन्युरिझम हे आतनं पॅक करतो. वी फिल द ॲन्युरिझम विथ प्लॅटिनम कॉइल्स फ्रॉम इनसाइड. प्लॅटिनम इज द मोस्ट इनर्ट मटेरियल ॲज फार एज ह्युमन बॉडी इज कन्सर्न. म्हणजे इट हॅज झिरो रिएक्शन. सिमेंट लावल्यासारखं तुम्ही प्लॅटिनम लावता. सिमेंट असं नाही, ते कॉइल्स भरून बंद करून ठेवा. हां, तो कॅव्हिटी जी आहे ॲन्युरिझमची, त्यामध्ये कॉइल्स भरून तो फिजिकली फिल केला जातो ॲन्युरिझम. पण ते फुटलेला असला तरी सुद्धा, फुटलेला असलं तरी सुद्धा तो फुटून काही कोलॅप्स होत नाही. तो तसाच राहतो, गोळा तसाच राहतो, तो फुगा तसाच राहतो. आणि तो एकदा का भरून टाकला, पॅक केलं की मग त्यात ब्लड जात नाही, ब्लड जायचं थांबतं आणि मग तो फुटत नाही परत. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याला तो डिस्कनेक्ट केला जातो बॉडीतर्फे. म्हणजे त्याच्या तोंडाला एंडोथेलियम म्हणजे पेशी तयार केल्या जातात बॉडीतर्फे. हां, आणि ते सील होऊन जातो परमनंटली. काही केसेसमध्ये कॉइलिंगसाठी सुटेबल नसतात केसेस, त्या केसमध्ये फ्लो डायव्हर्टर स्टेंटिंग नावाचं एक प्रोसिजर केली जाते. तर हा स्पेशल प्रकारचा स्टेंट असतो, म्हणजे हार्टच्या स्टेंटशी काही कंपॅरिझन नाही करतात. स्टेंट हा शब्द फक्त कॉमन आहे, पण इट इज अ व्हेरी हाय एंड टेक्नॉलॉजी. आणि तो स्टेंट महाग पण असतो, हार्टच्या स्टेंटपेक्षा बऱ्याच पटीने महाग असतो. म्हणजे कितीला असतो? त्या स्टेंटचीच किंमत 6-7 लाख असते. आणि तो स्टेंट तिकडे पोचवायला बाकी जी हार्ड कन्झ्युमेबल्स जे लागतात ते अजून 1-2 लाख असं. ते प्रोसिजरची कॉस्ट डिपेंडिंग द हॉस्पिटल 9-10 लाख किंवा 11-12-15 लाख सुद्धा जाऊ शकते कॉस्ट. पण रिझल्ट्स आर एक्सलंट. की एकदम मोठा जायंट ॲन्युरिझम असेल की जिथे सर्जरी शक्य नाही आहे किंवा कॉइलिंग करून सुद्धा तो परत ग्रो होण्याची शक्यता जास्त आहे, तिथे फ्लो डायव्हर्टर करून परमनंटली ॲन्युरिझम, अगदी 2-2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरचे ॲन्युरिझम पण परमनंटली क्युअर झालेले आम्ही बघितलेले आहेत. आणि तिकडे मग तुम्ही ॲक्च्युअल ठेवता तो स्टेंट? तो स्टेंट तिथेच राहतो, म्हणजे बायपास केलं जातं म्हणजे. हां, तसं म्हणता येईल. म्हणजे फ्लो गेट्स डायव्हर्टेड अवे फ्रॉम द ॲन्युरिझम इन टू द पेरेंट आर्टरी, मेन आर्टरी. तो ॲन्युरिझममधला फ्लो कमी करतो द स्टेंट आणि त्या ॲन्युरिझममध्ये क्लॉटिंग होत जातं आणि शेवटी तो ॲन्युरिझम श्रिंक होऊन हील होऊन जातो. इट इज अ स्लो प्रोसेस. कॉइलिंग कसं किंवा क्लिपिंग कसं, कॉइलिंग कसं इन्स्टंट रिझल्ट आहे. फ्लो डायव्हर्टरमध्ये रिझल्ट इज नॉट इन्स्टंट. इट ओव्हर अ पिरियड ऑफ मंथ्स तो ॲन्युरिझम बंद होतं, पण इट्स अ परमनंट सोल्युशन. आता ज्याला आपण ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक म्हणतो, म्हणजे वॉर्निंग स्ट्रोक, तो आणि स्ट्रोकमध्ये काय फरक असतो का? राईट, मला वाटतं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रॉब्ली द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ दिस पॉडकास्ट. तर TIA म्हणजे ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक. ते TIA हा आपलं मेडिकल टर्म आहे ना, तर ती तुम्ही समजावून सांगा की काय आहे. मराठीत त्याला अनफॉर्च्युनेटली शॉर्ट शब्द नाही आहे. हा छोटा स्ट्रोकच आहे, छोटा पॅरालिसिस अटॅकच आहे हा. आता बरेचदा काय होतं, एक 2-3 मिनिटाकरता जीभ जड होते, 2-3 मिनिटाकरता हातात मुंग्या येतात, 2-3 मिनिटाकरता हात लोळा पडतो, 2-3 मिनिटाकरता एका बाजूला कमी होतं दिसायचं, पण हे 2-3 मिनिटात रिकवर होऊन जातं. त्यामुळे पहिले पेशंटकडनं दुर्लक्ष केलं जातं. सेकंड स्टेप काय की फॅमिलीकडनं दुर्लक्ष केलं जातं. ओके. थर्ड म्हणजे बरेचदा फॅमिली डॉक्टर्सकडनं दुर्लक्ष केलं जातं. तर अशा बऱ्याच स्टेजेसला
ते सिम्पटम ट्रान्झिएंट असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. किती वेळ टिकतात ते? 1-2 ते काही TIA तर 5-10 सेकंदच राहतात, काही TIAs अर्धा पाऊण तास राहतात, पण ते आर ट्रान्झिएंट, ते रिकव्हरी होऊन जाते. जसं हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये मेजर हार्ट अटॅक यायच्या आधी थोडं कधी कधी छातीत दुखतं, तसाच हा प्रकार आहे की थोडं जिने चाडल्यानंतर छातीत दुखलं किंवा बसल्या बसल्या छातीत दुखायला लागलं, घाम फुटला, पण ते 5 मिनिटात रिकवर झाला पेशंट. तर आपण करतो का दुर्लक्ष? नाही करत. 5 मिनिटाकरता जरी छातीत दुखलं आणि घाम फुटला तर वी टेक द पेशंट टू द हॉस्पिटल, ECG काढला जातो, 2D एको, सिलेक्टेड केसमध्ये अँजिओग्राफी वगैरे सगळं ट्रीटमेंट होते. स्ट्रोकच्या बाबतीत अवेअरनेस फार कमी असल्यामुळे हे होत नाही सहसा. ते मल्टिपल लेवल्सला ते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि स्ट्रोकचं डायग्नोसिस होतच नाही बरेचदा. आता TIAच्या 30 to 40% पेशंट्समध्ये मोठा स्ट्रोक होण्याची शक्यता असते. TIA ह्या स्टेजला जर का लक्ष दिलं पेशंटनी, फॅमिलीनी, डॉक्टर्सनी, फिजिशियन्सनी आणि इव्हन फिजिशियन्सनी, तर 30-40 पेशंट्स स्ट्रोक प्रिव्हेंट होऊ शकतात. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ TIAs. हे छोटे छोटे पॅरालिसिस अटॅकच असतात. पण लक्ष दिलं म्हणजे काय करायचं नक्की? पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जायचं. पेशंटला अधूनमधून येत असले तर एखादा एपिसोड जरी झाला तरी न्यायला पाहिजे, आणि मल्टिपल झाले असले तर मग इट इज ऑल द मोर अर्जंट. 100% न्यायला पाहिजे. मग काय करायचं शाळा? ते परत तुम्ही मग आम्ही काही तपासणी करतो की MRI इथं TIAच्या पेशंटमध्ये MRI आणि MR एन्जिओ इज अ इनिशियल टेस्ट. की MRIमध्ये प्रूव्ह कधी कधी छोटासा इन्फेक्ट होतो, जरी रिकव्हरी झाली असली बॉडीमध्ये तरी MRIमध्ये तो छोटा स्ट्रोक रिफ्लेक्ट होऊ शकतो. सो दॅट इज अ कन्फर्मेटरी थिंग की बाबा हा स्ट्रोकच होता म्हणून. किंवा साईड बाय साईड त्याचबरोबर MR एन्जिओ केला जातो. मग आता समजा माझ्या डाव्या हातात 5 मिनटं करता लोळेपणा येऊन गेलेला आहे, 5 मिनटं करता माझ्या बॉडीच्या ब्रेनच्या उजव्या बाजूला छोटासा इन्फॅक्ट आहे. इन्फॅक्ट म्हणजे व्हाईट स्पॉट असतो MRIमध्ये की विच इंडिकेट्स की तिथं डॅमेज झालेलं आहे, ब्लड सप्लाय कमी पडल्यामुळे. ते एकदम छोटासा इन्फॅक्ट आहे राईट साईडला. तर हे मॅच होते, कारण उजवा मेंदू बॉडीच्या लेफ्ट साईडला कंट्रोल करतो. ती सांगा लोकांना. उजवा मेंदू बॉडीच्या लेफ्ट साईडला कंट्रोल करतो आणि डावा मेंदू बॉडीच्या राईट साईडला कंट्रोल करतो. आणि काही झालं तर उजवा पॅरालिसिस आणि स्पीचवर परिणाम होतो. म्हणजे जीभ जड होणे नाही, बोलणे किंवा समजणे. म्हणजे समजणे पण कॉम्प्रिहेन्शन ऑल्सो इज कंट्रोल बाय द ब्रेन. बोललेलं समजणं आणि एक्सप्रेस करणं, बोलून एक्सप्रेस करणं ह्याचाही कंट्रोल डाव्या मेंदूत असतं. तर 99.5% केसेसमध्ये दिस होल्ड्स ट्रू. म्हणजे डावा मेंदू स्पीच आणि राईट साईडला कंट्रोल करतो, उजव्या बाजूला कंट्रोल करतो अँड व्हाईस वर्सा. तर MRIवर राईट साईडला इन्फॅक्ट आहे आणि माझ्या ब्रेनला सप्लाय करणाऱ्या उजव्या रक्तवाहिनीमध्ये जर का मला ब्लॉकेज दिसलं तर त्याच्यावर मग ॲक्शन घेता येते. ब्लॉकेज कमी असेल तर, आणि साईड बाय साईड बाकी टेस्ट केले जातात. हिमोग्लोबिन काय आहे, शुगर काय आहे, कोलेस्ट्रॉल काय आहे, होमोसिस्टेनची लेवल काय आहे वगैरे वगैरे सगळे टेस्ट केले जातात की बाबा ह्या पेशंटला मोठा स्ट्रोक होण्याची शक्यता किती आहे. तिथेही स्कोर्स असतात काही, आणि ओव्हरऑल रिस्क काय आहे पेशंटला स्ट्रोक येण्याची. आता समजा माझ्या उजव्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज बऱ्यापैकी जास्त सापडलं आणि मला 5 मिनटाकरता TIA येऊन गेला आहे, तर दॅट इज आयडियल केस की जिकडं जर का ही रक्तवाहिनी ओपन केली स्टेंटिंग करून, एन्जिओप्लास्टी करून, मोठ्या स्ट्रोकपासून आपल्याला पेशंटला वाचवता येतं. मध्ये अशी मी एक केस बघितली होती की त्यांना ही जी आपली आर्टरी आहे तिथे असा प्लाग झाला होता तयार. तर ते प्लाग म्हणजे काय ते आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा की प्लाग का होतो आणि हळूहळू त्याचं कमी होत जाते ना डायमीटर. तर तशा काही केसेस बघितल्या आहेत का तुम्ही? अगदी भरपूर. म्हणजे दॅट इज प्रॉब्ली द कॉमनेस्ट केस आय डील विथ. ओके. कॅरोटिड आर्टरीमध्ये ब्लॉक होऊन प्लाग डेव्हलप. कॅरोटिड आर्टरी पुढच्या मेंदूला साधारण 3/4 मेंदू, 4 ब्रेन म्हणजे पुढचा मेंदू जो असतो तो दोन्हीकडनं कॅरोटिड आर्टरीमधनं त्याचा सप्लाय होतो. आणि लहान मेंदू किंवा हँड ब्रेन जे आपण म्हणतो त्याला 2 व्हर्टिब्रल आर्टरीज म्हणून अशा मागणं जातात, त्या सप्लाय करतात. तर कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये प्लाक होऊ शकतो, मेंदूच्या कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये प्लाक होऊ शकतो. त्याचं कॉमनेस्ट लोकेशन हे कॅरोटिड आर्टरी आहे ॲक्च्युली. प्लाक म्हणजे काय सांगा आपल्याला? प्लाक म्हणजे रक्तवाहिनीचे जे लेयर्स असतात त्या लेयर्समध्ये चरबी जमा होऊन, कोलेस्ट्रॉल आणि बाकी बरंच मटेरियल जमा होऊन जो प्रॉब्लेम डेव्हलप होतो त्याला प्लाक म्हणतात. तर आता प्लाक एकदम सुरुवातीच्या स्टेजला असेल आणि तो स्मूथ असेल एकदम, तर त्याला काही फारसं पेशंटला होत नाही.
पण जर का प्लाग वाढत 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 50%, 60%, 70%, 80% नॅरोईंग झालं, म्हणजे हे समजा कॅलिबर आहे नॉर्मली आर्टरीचं, ते प्लाग होऊन 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 जर का ते 30-40%च जागा राहिली ब्लडला पुढे जायला, तर रक्तपुरवठा कमी पडेल त्या बाजूच्या मेंदूला. किंवा तो प्लाग रप्चर झाला म्हणजे अनस्टेबल झाला, तर त्यावर क्लॉट फॉर्मेशन होतं, रक्त साखळतं त्याच्यावर, आणि रक्त साखळून त्याचे छोटे छोटे क्लॉट्स वर जातात आणि एखादा एकदम छोटा क्लॉट वर जाऊन तात्पुरती रक्तवाहिनी बंद झाली तरी TIA होतो. तर अशा स्टेजला जर का आपल्याला कळलं TIAच्या स्टेजला की कॅरोटिडमध्ये सिग्निफिकंट नॅरोईंग आहे, तर वी कॅन ॲड्रेस दॅट सिच्युएशन. तर प्लाक वाढत 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 एक तर बंदही पडू शकते रक्तवाहिनी, किंवा इवन 30-40%, 50% नॅरोईंगच्या स्टेजला सुद्धा इट कॅन कॉज अ स्ट्रोक बाय कॉझिंग क्लॉट्स आणि क्लॉट्स गोईंग इन टू द ब्रेन आर्टरीज. हल्लीनं बऱ्याच लोकांना मायग्रेन आहे असं म्हणतात. तर म्हणजे आमचं काय डोकं दुखतं, मग ते काहीतरी वेगवेगळे उपचार करून बघतात. तर किंवा ॲसिडिटीमुळे आहे, गॅस्ट्रिक मायग्रेन आहे वगैरे असं. तर अशा काय लक्षणं आहेत हेडेकची की खरंच काहीतरी ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असू शकतो? एकतर जेव्हा आमच्याकडे हेडेकचा पेशंट येतो OPDमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टीला इमर्जन्सीमध्ये, तर आमचं काय असतं की हे सिव्हिअर कुठलं डिझीज तर नाही ना. दॅट इज द फर्स्ट थिंग, म्हणजे विच वी ट्राय टू जज. सिव्हिअर म्हणजे ट्युमर? सिव्हिअर म्हणजे ट्युमर म्हणा किंवा सबरेक्नंट हिमरेज म्हणा, ब्रेन हिमरेज म्हणा. कारण मायग्रेन थोडंफार उशिरा डायग्नोज झालं तर फारसा फरक पडत नाही. की पहिल्या विजिटलाच डायग्नोज नाही झालं तर काही टेस्ट करून मी बोलवलं, परत मी हिस्ट्री घेतली, तर तेव्हा जर हिस्ट्री व्यवस्थित सांगितली जाते. कधी कधी पहिल्याच व्हिजिटला व्यवस्थित हिस्ट्री सांगितली जात नाही पेशंटकडनं किंवा फॅमिलीकडनं. कधी कधी दुसऱ्या व्हिजिटला आणखीन ते विचार करतात आणि हां मग हे सांगायचे विसरले होते वगैरे असं, मग तेव्हा डायग्नोसिस होतं. तर मायग्रेनच्या बाबतीत इट डज नॉट मेक मच डिफरन्स की आज डायग्नोसिस झालं काय, 1 आठवड्याने किंवा 1 महिन्याने झालं काय. काही तर पेशंट्सना वर्षानुवर्ष मायग्रेन असतं आणि डायग्नोसिस झालेलंच नसतं, असंही असतं. पण ब्रेन ट्युमरच्या बाबतीत म्हणा किंवा हिमरेजच्या बाबतीत हे डायग्नोसिस इन्स्टंटली होणं अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे इन द फर्स्ट विजिट इट सेल्फ डायग्नोसिस नाही तरी ॲटलिस्ट प्रोव्हिजनली डायग्नोसिस झालं पाहिजे. ते कन्फर्म तर होतं स्कॅन करूनच, पण ॲटलिस्ट माझ्या मनात प्रोव्हिजनली किंवा नंबर 1 डायग्नोसिस आहे पेशंटचं असंच असणार आहे. पण कोणत्या प्रकारचा जर डोकेदुखी असेल, म्हणजे पुढे दुखते, मागे दुखते किंवा मानेपासून सुरू होऊन दुखते किंवा रेडिएटिंग आहे, तर काय साधारण डायग्नोसिस असू शकतं? मला वाटतं आधी मायग्रेन, सिन्स इट इज अ कॉमनेस्ट कॉज ऑफ हेडेक, ते आपण आधी डिस्कस करूया. मायग्रेन युजली लेडीजमध्ये होतो. असं म्हणतात की अबाउट 10% ऑफ लेडीज सफर फ्रॉम मायग्रेन. तर इट इज व्हेरी व्हेरी कॉमन ॲक्च्युली, बट व्हेरी अंडर डायग्नोस्ड ऑल्सो. म्हणजे काही बऱ्याच पेशंट्सना काही वर्षांनंतर समजतं की आपल्याला मायग्रेन गेले 5 वर्ष होतं बरं का असं. म्हणजे तर मायग्रेनमध्ये कधी कधी एकाच बाजूला डोकं दुखतं किंवा इवन पूर्ण पण डोकेदुखी होऊ शकते. ती डोकेदुखी एकदम अशी सडनली 1-2 मिनटात अशी येत नाही, पण अशी अर्ध्या 1 तासात हळूहळू बिल्टअप होते ती डोकेदुखी. बऱ्यापैकी सिव्हिअर असू शकतं मायग्रेन. इट कॅन बी डेबिलिटेटिंग, म्हणजे पेशंट काम सोडून अगदी जाऊन म्हणजे ऑफिसमधनं घरी येऊन झोपून जातात काही पेशंट्स, किंवा हाफ डे टाकून घरी येऊन झोपले, असंही कित्येक पेशंट्सना करायला लागतं. तर इट कॅन बी क्वाईट सिव्हिअर एकाच बाजूला किंवा पूर्ण हेडला. बरेचदा नॉशिया किंवा वॉमिटिंग असतं. बरेचदा हेडेक काही तास जे पिरियड असतो त्यामध्ये चिडचिडपणा पेशंटचा किंवा लाईट सहन न होणे किंवा आवाज सहन न होणे, ही बरीच कॉमन लक्षणं आहेत. बाकी मग फॅक्टर्स असे असतात की फॅमिलीमध्ये कोणाला असेल सिमिलर हेडेक, तर अगेन इट इज बऱ्यापैकी कन्फर्मेटरी की हे मायग्रेनच असावं. तर किंवा बरेचदा ट्रिगर्स असतात, काही टिपिकल ट्रिगर्स असतात मायग्रेनचे. लेडीजमध्ये पाळीच्या वेळेला हेडेक होऊ शकतं, किंवा जागरण झालं की हेडेक होणं, 2-3 दिवस लागणार, जागरण झालं मग मायग्रेनचा अटॅक आला, किंवा उन्हात प्रवास केल्यामुळे होऊ शकतं, डिहायड्रेशनमुळे होऊ शकतं, काही ठराविक खाद्यपदार्थांमुळे मायग्रेनचे अटॅक ट्रिगर होऊ शकतात. तर ह्या मायग्रेनच्या टिपिकल फ्रेमवर्कमध्ये जर का हेडेक तर डिस्क्रिप्शन बसत असेल तर 99% केसेसमध्ये ते डायग्नोसिस हिस्ट्रीवरच होऊन जातं. त्याला स्कॅन वगैरे करायची काहीही गरज नसते. पण ह्याच्यापेक्षा काही वेगळं जर का आम्हाला आढळलं पेशंटशी बोलताना, तर वी ट्राय टू रूल आउट अदर कंडिशन्स लाईक सबड्युरल हेमेटोमा आहे किंवा ब्रेन ट्युमर आहे किंवा ब्रेन हिमरेज आहे वगैरे वगैरे. सो क्लासिकल मायग्रेनमध्ये जर का बसत असेल हिस्ट्री तर स्कॅन करायची काही गरज नसते.
पण थोडं जरी आम्हाला काही वेगळं असं किंवा मायग्रेनच्या पेशंटमध्ये ब्रेन ट्युमर होऊ शकतो. आता मायग्रेन इज व्हेरी कॉमन, पण इन ॲडिशन पेशंटला काही दुसरा आजार होऊ शकतो ना. तर मग पेशंट देमसेल्स आहे की नाही, माझं युज्युअल जे हेडेक आहे मायग्रेनचं ते सो अँड सो फीचर्स आहेत, पण ह्या वेळेला असं वेगळं होतं आहे. मग एनी चेंज इन कॅरेक्टर ऑफ द हेडेक, देन दॅट रेजेस अ रेड फ्लॅग इन अवर माइंड. ठीक आहे, याचं स्कॅन करून बघायला पाहिजे. पण मायग्रेन का होतो? एक्झॅक्टली का होतो हे अजून कोणाला माहीत नाही. अच्छा, कळलं नाही. देर इज व्हेरी इफेक्टिव्ह अँड व्हेरी गुड ट्रीटमेंट फॉर मायग्रेन. आता मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये बोलायचं झालं तर त्याचे 2 प्रकारची ट्रीटमेंट असतात. एक म्हणजे प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. आय थिंक द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज मॅनेजिंग द ट्रिगर्स, लाईफस्टाईल चेंजेस. लवकर झोपणे, स्क्रीन टाईम कमी करणे, उन्हात जाताना गॉगल म्हणा, हे म्हणा, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी भरपूर पिणे, पर्टिक्युलर काही खाद्यपदार्थ ज्याच्यामुळे असे अटॅक्स ट्रिगर होत आहेत ते अवॉइड करणे वगैरे वगैरे. बरेचदा जेवण उशिरा, दुपारचं जेवण एस्पेशली उशिरा केल्यामुळे अटॅक ट्रिगर होतं. बराच वेळ उपाशीपोटी राहणे. तर फर्स्ट थिंग इज लाईफस्टाईल चेंज, मॅनेजिंग लाईफस्टाईल. तर बरेचसे प्रमाण मायग्रेनचं लाईफस्टाईल चेंजेसमुळे सुद्धा प्रमाण कमी होतं. सेकंड लाईन ऑफ डिफेन्स इज प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट. जर का फारच फ्रिक्वेंटली हेडेक होतं आहे, म्हणजे महिन्यातनं 3-4 वेळेला हेडेक होतच आहे हमखास, इन्स्पायर्ड ऑफ मॅनेजिंग ट्रिगर्स, तर वी हॅव टू गिव्ह सम प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स जे डेली घ्यायला लागतात. मायग्रेनचे अटॅक्स 3-4 प्रकारचे मेडिसिन्स आहेत विथ व्हेरी लेस साईड इफेक्ट्स, आणि अगदी फ्यू मंथ्स ते ट्रीटमेंट घेतली तरी काही प्रॉब्लेम नसतो. दे आर व्हेरी सेफ मेडिसिन्स. आणि थर्ड म्हणजे इन्स्पायर्ड ऑफ टेकिंग दिस प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, जर का अटॅक आला तर मग इमिजिएट तो अटॅक अबॉर्ट करण्याकरता, म्हणजे सिव्हिरिटी कमी करण्याकरता काही SOS मेडिसिन्स असतात. ते युजली ते पेन किलर्स असतात. पेन किलर्स. हां. तर असं आम्ही बघतो की बरेचदा काही पेशंट वर्षानुवर्ष फक्त पेन किलर्स घेत आहेत, पण मायग्रेनचं डायग्नोसिस झालेलंच नाही आहे. आणि ही लाईफस्टाईल चेंज समजावून सांगितल्यावर आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन चालू केल्यावर लिटरली 2-3 महिन्यात ते हेडेक निघून जातं पेशंटचं. असे कित्येक पेशंट्स आम्ही बघतो OPDमध्ये. आता काही असे कॉमन जे प्रश्न आहेत ते विचारते. ब्रेनला सगळ्यात जास्त नुकसान कोणत्या सवयींमुळे होतं? कमी झोपणे, दॅट इज द नंबर 1 थिंग विच विल डॅमेज द ब्रेन. स्मोकिंग आणि अल्कोहोल, असे मी 3 सवयी म्हणेन की ज्यांनी ब्रेनला बऱ्यापैकी डॅमेज होतो. आणि स्मोकिंग, अल्कोहोल आणि लॅक ऑफ स्लीप, कमी झोपणे. ब्रेन हा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ऑर्गन आहे. म्हणजे ब्रेनचं वेट आपल्या बॉडी वेटच्या फक्त 2% असतं, पण आपण जी एनर्जी कन्झम्पशनमध्ये ब्रेन युजेस 20% ऑफ द एनर्जी प्रोड्यूस बाय द बॉडी. आपल्याला असं वाटेल की हार्ट कंटिन्युअसली बीट होत असतं, तर प्रॉब्ली हार्टला भरपूर एनर्जी लागत असेल. किंवा आपले जे मसल्स आहेत, आपण जे बसलो आहे तेव्हासुद्धा काही मसल्स ॲक्टिव्ह असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. किंवा आपण दिवसभर चालतो, बसतो, उठतो, पळतो वगैरे, तर मसल्स मस्ट बी कन्झ्युमिंग द मोस्ट एनर्जी. पण तसं नाही आहे. म्हणजे वेट फॉर वेट पर ग्रॅम ऑफ टिश्यू, ब्रेन इज हार्डली 2% ऑफ द बॉडी वेट, बट इट युजेस 20% ऑफ द एनर्जी विच इज कन्झ्युम्ड बाय द बॉडी. सो इट इज अन एक्स्ट्रीमली ॲक्टिव्ह ऑर्गन. इव्हन झोपेमध्ये ब्रेन काम चालू असतं ब्रेनचं. मेमरी कमी होणं म्हणजे अल्झायमरची सुरुवात असते का? नॉट इन एव्हरी केस, पण असू शकते. त्यामुळे स्वतःचे डायग्नोसिस रूल आउट करण्यापेक्षा न्यूरोलॉजिस्टला दाखवलेलं बरं. कारण मेमरी कमी होण्याची बरीच कारणं आहेत. एक तर म्हणजे जस्ट ब्रेन फॉग ज्याला म्हणतात, की लॅक ऑफ स्लीपमुळे, परफॉर्मन्स अँझायटीमुळे किंवा मेनोपॉजमुळे होऊ शकतं. अशा 3-4 ठराविक. ॲक्च्युली ब्रेन फॉग इज नॉट अ मेडिकल टर्म, इट इज अ लेमॅन्स टर्म. हां. पण ब्रेन फॉग कशामुळे होतो? कॉमनेस्ट कॉज इज प्रॉबॅबली लॅक ऑफ स्लीप. म्हणजे ब्रेनला विश्रांतीच मिळाली नाही तर ब्रेन कसं ऑप्टिमली परफॉर्म करेल? ब्रेनला विश्रांती तर पाहिजे. तर दॅट इज वन ऑफ द कॉमनेस्ट कॉज. आणि मध्ये कोविडमध्ये भरपूर असे केसेस की कोविड होऊन गेला आहे, पण मेनी पेशंट यूज टू टेल अस की कोविड झाल्यापासून मला समहाऊ कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही, किंवा मला म्हणजे मी आधी मेमरी फार चांगली होती, पण आता मेमरी माझी सफर होती असं. सो मेमरी कमी होण्याची बरीच कारणं आहेत. म्हणजे काही ट्रीटेबल कारणं आहेत आणि काही अनट्रीटेबल कारणं आहेत. अनट्रीटेबल म्हणजे अल्झायमर्स अँड दॅट कॅटेगरी ऑफ पेशंट्स. पण काही ट्रीटेबल पण कारणं आहेत.
विटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे जर का मेमरी लॉस होत असेल तर इट इज फुल्ली ट्रीटेबल. अच्छा, B12 कमी झालं तर मेमरी लॉस होतो. हो एकदम. किंवा हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइड लेवल कमी असल्यामुळेही होऊ शकतं मेमरी लॉस. बरीच ट्रीटेबल काही कारण आहे, म्हणजे ब्रेनमध्ये ट्युमर असेल किंवा हायड्रोकेफलस नावाची एक कंडिशन आहे जी स्कॅनवर डायग्नोस होते. तर मेमरी लॉसचा पेशंट आला तर फर्स्ट आम्ही जजमेंट घेतो की जस्ट साधं ब्रेन फॉग तर नाही ना, का ॲक्च्युली खरंच मेमरी कमी होती का. तर तसं असेल तर देन वी डू दिस टेस्ट, म्हणजे ब्लड टेस्ट म्हणा किंवा ब्रेन स्कॅन म्हणा. सो नॉट एव्हरी पेशंट ऑफ मेमरी लॉस विल हॅव अल्झायमर्स. तर हे जे डिफरन्शिएशन आहे हे न्यूरोफिजिशियनकडे किंवा डॉक्टरकडे जाऊन करून घेतलेलं बरं, म्हणजे स्वतःहून काही डिसिजन न घेतलेलं बरं. पण असं बऱ्याचदा होतं ना की आपण असं काहीतरी करायला म्हणून फोन उचलतो, फोन करायला कोणा आणि दुसरंच काहीतरी करतो, किंवा किचनमध्ये जाऊन काहीतरी काम करायला जातो आणि काहीतरी ज्या कामासाठी गेलो तेच विसरतो. सो दिस इज अ नॉर्मल मेमरी लॉस और मेमरी लॉस मी नाही म्हणणार त्याला, मी त्याला इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणेन. कारण हल्ली इतका इन्फॉर्मेशनचा भडीमार होतो आहे आपल्यावर फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. 15-20 वर्षापूर्वी जेव्हा आपण म्हणजे वेन वी हॅड स्टार्टेड करिअर जेव्हा किंवा 30-40 वर्षापूर्वी जेव्हा आपण शिकत होतो किंवा फार थोड्या गोष्टींचा आपल्यावर भडीमार व्हायचा. पण आता इन्फॉर्मेशन इज बिईंग लिटरली बॉम्बार्डेड ऑन अस फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. म्हणजे मोकळ्या वेळात आपण रील्स तरी बघत असतो आणि काहीतरी सो काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेनमध्ये जात असते. ब्रेन इज ट्राईंग टू फिल्टर आउट काय नॉनसेन्स आहे आणि काय उपयोग आहे, काय लक्षात ठेवायला पाहिजे वगैरे. सबकॉन्शियसली आपण तो प्रयत्न आपला कंटिन्युअसली चालू असतो. सो बिकॉज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन ओव्हरलोड बरेचदा ह्या अशा गोष्टी होतात की मी 2 मिनिटात विसरलो, मी फोन कशासाठी उचललाय, कोणाला कॉल करायचा आहे, हे होतं ना, माझंही होतं, सगळ्यांचं होतं. बट तुम्हाला असं वाटतं का की आपल्या सगळ्यांचं ह्यामुळे ब्रेन इज ओव्हरवर्किंग? असं नाही म्हणता येणार. असं इनफॅक्ट सायंटिफिकली स्पीकिंग ब्रेन असं म्हणतात की आपल्याला फक्त ब्रेनचं 10% फंक्शन माहिती आहे. सो देर आर सो मेनी पार्ट्स ऑफ द ब्रेन ज्याचे आपल्याला फंक्शन्स पिनपॉईंट नाही करता येत. तर ब्रेनचा ओव्हरयूज आय थिंक देर इज नो सच थिंग एज ब्रेन ओव्हरयूज. पण ब्रेन इज कंटिन्युअसली ट्राईंग टू प्रोसेस की कुठली गोष्ट एसेन्शियल आहे आणि कुठली नॉन एसेन्शियल अँड विच कॅन बी रिमूव्ड म्हणजे डिलीट. तर बिकॉज ऑफ दॅट कंटिन्युअस प्रोसेसिंग जे चालू असतं ना त्याच्यामुळे ब्रेनचं फंक्शनिंग डायव्हर्ट होत असतं अशा गोष्टींकडे. म्हणून मला वाटतं अशा गोष्टी घडतात. सो ब्रेन फॉग इज नॉट फटीग ऑफ द ब्रेन काइंड ऑफ? फटीगमुळे सुद्धा होऊ शकतो ब्रेन फॉग. आता इफ आय एम झोपेच्या वेळेत मी काहीतरी काम करतो आहे, म्हणजे ज्यांचे म्हणजे शिफ्ट्समध्ये कामं असतात, म्हणजे इवन शिफ्ट जरी नसलं तरी ब्रेनला विश्रांतीच नाही मिळाली, 12 ते 15 तास मी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आहे. आता इथे मी चेस प्लेअरचं एक्झाम्पल देऊ इच्छितो. ओके. तर आपल्याला काय वाटतं की चेस म्हणजे काय, इट्स अ नॉन फिजिकल स्पोर्ट, त्यामध्ये काय एनर्जी काय यूज होणार असेल. पण मी कुठेतरी वाचलं, इनफॅक्ट देर इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ विश्वनाथन आनंद कॉल्ड माइंड मास्टर, म्हणजे आय वुड सजेस्ट एनीवन टू रीड इट. तिथे त्यांनी ही इज वन ऑफ माय स्पोर्टिंग आयकॉन्स बाय द वे. तर तिथे त्यांनी मेन्शन केलं आहे की आता ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जी असते त्यांची ती ऑलमोस्ट 1.5-1.5 महिना चालते. आधी तर फार म्हणजे 30-30 मॅचेस व्हायच्या, 3-4 महिने चालायची. सो इन वन सच वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅच ही इज ए 5 टाइम वर्ल्ड चॅम्पियन. सो इन वन ऑफ हिज वर्ल्ड चॅम्पियनशिप मॅचेस ही लॉस्ट 10 kg ऑफ वेट इन 1 month. फक्त चेस खेळून. सो दॅट इज अमाऊंट ऑफ एनर्जी विच द ब्रेन इज युझिंग. MRI आणि CT स्कॅनमधला फरक काय, म्हणजे कधी तुम्ही MRI करता आणि कधी CT स्कॅन करता? राईट. तर CT स्कॅन आणि फरक म्हणजे एकतर कॉस्टमध्ये फरक आहे, एवढा काही फार ड्रॅस्टिक फरक नाही आहे. डायग्नोसिससाठी काही फरक नाही? डायग्नोसिससाठी फरक आहे ना. काही गोष्टी CT स्कॅनवर पिकअप होत नाहीत. अर्ली स्ट्रोक असेल तर CT स्कॅनवर पिकअप होत नाही. म्हणजे स्ट्रोकच्या अर्ली स्टेजमध्ये CT स्कॅनचा रोल फक्त ब्लिडिंग झाले आहे की नाही हे ठरवण्याकरता असतो. पण इनफॅक्ट हे MRIचा फायदा असा की ॲक्च्युली इनफॅक्ट दिसून जातो, म्हणजे पॉझिटिव्ह डायग्नोसिस होतं ते. आणि MRI इज मच मोर सेन्सिटिव्ह. टेक्नॉलॉजी इज सुपिरियर टू जस्ट CT स्कॅन. CT स्कॅन एक्सरेजवर चालतो. MRI इज बेस्ड ऑन मॅग्नेटिक फील्ड्स. सो टेक्नॉलॉजी इन जनरल इज मोर सुपिरियर. आणि हल्ली द मॅग्नेटची पॉवर वाढत गेल्यामुळे इट इज बिकमिंग मोर अँड मोर सेन्सिटिव्ह
इन पिकिंग अप ब्रेन डिसऑर्डर्स ॲट अ व्हेरी अर्ली स्टेज. एक अशी लाईफस्टाईल हॅबिट सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी की जी ब्रेनसाठी खूप महत्त्वाची आहे. ॲडिक्वेट स्लीप. म्हणजे एवढं मी रिपीट करीन तेवढं कमी आहे. ब्रेनला रेस्ट देणे अतिशय महत्त्वाचं आहे. ब्रेनच्या म्हणजे आपल्या बॉडीच्या नॉर्मल स्लीपच्या वेळेला 7-8 तास झोप होणं हे ब्रेनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे 1ला झोपून 8ला उठणं किंवा 9ला उठणं हे काही नॉर्मल स्लीप नाही आहे. ब्रेनचं एक सर्केडिंग बॉडीचं सर्केडिंग रिदम असतं. तर त्या ठराविक झोपेच्या वेळेतच झोप मिळाली पाहिजे ब्रेनला किंवा ब्रेनला विश्रांती मिळाली पाहिजे. म्हणजे 10ला झोपून 7ला उठणं इज परफेक्ट स्लीप. ॲज अगेन्स्ट दॅट 1ला झोपून मी 9 सकाळी 11ला उठलो तर दॅट इज नॉट नॉर्मल स्लीप. ऑल्दो आय माइट बी कम्प्लिटिंग 9-10 hours ऑफ स्लीप पण दॅट इज नॉट नॉर्मल स्लीप. सो ब्रेनला विश्रांती हे ब्रेन रिक्वायर्स स्लीप. ब्रेन हेल्थसाठीच एक सुपर फूड. देर इज नो सच थिंग एज सुपर फूड फॉर द ब्रेन. हा गैरसमज आहे की ठराविक वस्तू खाल्ल्याने ब्रेनचं फंक्शनिंग किंवा पॉवर वाढते वगैरे. अक्रोड म्हणा, बदाम म्हणा, सायंटिफिकली प्रोव्हन असं काही नाही आहे. फक्त काही ठराविक गोष्टींची डेफिशियन्सी नाही व्हायला पाहिजे. मग असे म्हणल्याप्रमाणे B12 तर B12 डेफिशियन्सी नाही व्हायला पाहिजे. तर असे काही ठराविक न्यूट्रिशनल कॉम्पोनंट्स आहेत की ज्याच्या डेफिशियन्सीमुळे ब्रेन वर दुष्परिणाम होतो. पण असं काही फूड नाही आहे की ज्याने ब्रेनचं फंक्शनिंग इतर लोकांपेक्षा माझं जास्त होईल वगैरे. असं सायंटिफिकली प्रोव्हन असं काही फूड नाही आहे. पण अशा कुठल्या गोष्टी आपल्या आहारात असल्या पाहिजेत की ज्यामुळे एक हेल्थ मेंटेन राहील. ब्रेन हेल्थ म्हणते मी. ब्रेन हेल्थ गोज साईड बाय साईड इन टँडम विथ बॉडी हेल्थ. तर बॅलन्स डाएट, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, ऑल्सो फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स इन द ॲडिक्वेट अँड राईट प्रपोर्शन इट इज गुड फॉर द ब्रेन ॲज वेल एज द होल ऑफ द बॉडी. सो मी म्हणेन की इन जनरल परफेक्ट हेल्थसाठी आपण जे डाएट आपण जे ॲडवाईस घेतो त्याच्यामुळेच ब्रेनलाही फायदा होत असतो. अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव्यात की ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो? ब्रेनच्या बाबतीत म्हणायचं झालं तर फॅमिलीमध्येच पॅरालिसिसचं डायग्नोसिस झालं पाहिजे. सो पॅरालिसिसची लक्षणं ही पाठ असली पाहिजेत. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे अगदी तुमचं हॉस्पिटलला झालेली व्हिजिट व्हायला गेली तरी चालेल. पण थोडं जरी तुम्हाला डाऊट आला की आपल्या वडिलांना, भावाला, आईला पॅरालिसिसचा अटॅक येतो आहे किंवा हा चालू झाला आहे तर पटकन मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे झालं एक. दुसरं म्हणजे काही लाईफस्टाईल चेंजेस, लाईफस्टाईल फॅक्टर की ज्यांनी ब्रेनवर दुष्परिणाम होत असतो. पहिलं मी लॅक ऑफ स्लीप म्हणलो की दुसरं म्हणजे स्मोकिंगमुळे ब्रेनवर परिणाम होत असतो. अल्कोहोलमुळे ब्रेन आणि नर्व्ज अँड स्पायनल कॉर्डवर परिणाम होत असतो. सो लाईफस्टाईल फॅक्टर्स विच हार्म द ब्रेन ह्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ब्रेनच्या बाबतीत कुठलंही मला वाटतं आपल्याला काही डाऊट असेल तर आय थिंक स्पेशलिस्टकडे किंवा इव्हन फिजिशियनकडे जाऊन ते डाऊट क्लिअर केलेलं बरं की फक्त ChatGPT आणि गुगलवर जाऊन स्वतःहून डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्यापेक्षा ते स्पेशलिस्टकडे जाऊन डाऊट क्लिअर केलेलं केव्हाही बरं असतं. कारण इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडममध्ये बराच फरक आहे. ChatGPT किंवा AI विल युजली ओनली गिव्हज इन्फॉर्मेशन. त्याच्यावरची स्टेप किंवा नॉलेजची किंवा त्याच्याही वरची एक्सपिरियन्सनी जे विजडम येतं ते मिळत नाही AIमधनं किंवा गुगलमधनं. ते तुम्ही स्पेशलिस्टकडे गेल्यानंतरच तुम्हाला त्याचा फायदा होतो. ॲक्च्युअल पेशंटला ट्रीटमेंटचा जो अनुभव आहे तो फक्त डॉक्टरला असतो. ChatGPT कॅन ओनली गो बॅक टू केसेस आणि त्याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन भरपूर मिळते. पण त्यातली कुठली इन्फॉर्मेशन मला ॲज अ पेशंट सुटेबल आहे, कुठल्या इन्फॉर्मेशनकडे मी दुर्लक्ष केलं तरी चालेल किंवा करायला पाहिजे हे नाही सांगत ChatGPT. सो दर इज अगेन ॲज अ सेड इन्फॉर्मेशन ओव्हरलोड विच कॅन बी हार्मफुल ॲक्च्युली. आता केसेसमध्ये म्हणजे काही सर्टन एज ग्रुप्समध्ये जे पेशंट येतात ना ते आमचे फार लक्षात राहतात. आता फॉर एक्झाम्पल एक माझ्याकडे लहान मुलगी ब्रेन हेमरेज घेऊन आली होती. इवन ती 5 वर्षाची मुलगी होती. ती ॲक्च्युली माझ्या एका कलिगची नातेवाईकच होती. सो ॲडेड प्रेशर असतं अशा वेळेला. हे लहान मुलांची सर्जरी करताना किंवा हे थोडं ॲडेड म्हणजे आय एम नॉट अ पिडियाट्रिशियन बाय बेसिक ट्रेनिंग. सो काय असतं की लहान मुलांची मोठी सर्जरी करताना ॲडेड प्रेशर असतं ते. कारण आईवडील असतात बाहेर आणि सिन्स वी आर पेरेंट्स आवरसेल्स वी कॅन अंडरस्टँड की ते बाहेर सर्जरी चालू असताना आईवडील जेव्हा बाहेर बसलेले असतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय चालत असेल.
सो सर्जरी करताना हे थोडं ॲट द बॅक ऑफ द माइंड असतंच. तर ही 5 वर्षाची मुलगी, तिला ब्रेनमध्ये हिमरेज झालं आणि CT स्कॅननंतर, आता लहान 5 वर्षाच्या मुलीमध्ये हिमरेज होणं ही काय रुटीन गोष्ट नाही आहे. 60 किंवा 70मध्ये हिमरेज झालं तर ब्लड प्रेशरमुळे ते होऊ शकतं. पण एवढ्या लहान वयाच्या मुलीमध्ये जेव्हा हिमरेज होतं तेव्हा युजली AVM नावाचा प्रॉब्लेम असतो, आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशन. तर मग त्या पेशंटचं DSA केलं, मग AV मालफॉर्मेशन सापडलं, मग त्याचं एम्बोलायझेशन नावाची ट्रीटमेंट केली. आणि हे का करायची की तो त्यातनं परत ब्लिडिंग होऊ नये याकरता. AVMची ट्रीटमेंट झाली. मग तो सुदैवाने ब्लड क्लॉट फार मोठा नव्हता, सो ओपन सर्जरी, डिकम्प्रेशन सर्जरी वगैरे असं नाही लागलं पेशंटला. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ती रिकवर झाली. पुढच्या 2-3 महिन्यात फुल्ली रिकवर झाली. आणि मध्ये ती मला भेटली होती एका लग्नात. सो शी इज नाव ऑलमोस्ट लाईक 10वीमध्ये वगैरे, 14-15 इयर्स ओल्ड. आणि असं तिच्याकडे बघून वाटणार पण नाही की शी हॅज गॉन थ्रू सच अ मेजर इलनेस. असे जेव्हा पेशंट एन्काउंटर होतात ना, सो ते खरंच लक्षात राहतात, म्हणजे कायम लक्षात राहतात. आता मी मग असे म्हणल्याप्रमाणे स्ट्रोक इज द नंबर 1 कॉज ऑफ डिसॅबिलिटी. तर जेव्हा पेशंट, आता डिसॅबिलिटी कॅन बी इन मेनी वेज. किंवा चालणं फिरणं बंद होणं किंवा गादीला खेळून राहणं वगैरे वगैरे. तर जेव्हा पण एखाद्या सिंगरला किंवा एखाद्या टीचरला किंवा एखाद्या मीडिया पर्सनॅलिटी असेल, त्याच्या जर का बोलण्यावर परिणाम झाला तर दॅट इज ॲज डिसेबलिंग ॲज बिंग बेडरिडन. आणि त्याचं पूर्ण आयुष्यच म्हणजे खलास होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर असं एक मला हे आठवतं, ही वॉज अ मॅजिशियन ॲक्च्युली. पेशंट वॉज अ मॅजिशियन. आणि मॅजिक ट्रिक्समध्ये आता आय डोंट नो हाऊ दे डू इट, पण ऑब्व्हियसली लॉट ऑफ म्हणजे स्किल बरंच लागतं आणि बोलण्यावर त्यांचं प्रभुत्व भयंकर असायला लागतं मला वाटतं. तर आता बोलूच नाही शकला तो काय मॅजिक ट्रिक करून दाखवणार, कारण मॅजिक ट्रिक करण्यामध्ये बोलणं हे फार, आय थिंक इट्स अ मेजर कॉम्पोनंट. तर मॅजिशियनला स्ट्रोक झाला तर त्यांची बायको म्हणली की ही इज द ओनली अर्निंग मेंबर ऑफ द फॅमिली, प्लीज ह्यांना बरं करा, ह्यांना बोलता आलं पाहिजे. अगेन दॅट ॲडेड प्रेशर इज देअर. पण ह्या पेशंटची थ्रॉमेक्टॉमी करून अँड देन ही वेंट बॅक टू हिज डुईंग हिज मॅजिक ट्रिक्स. म्हणजे हाताची डेक्स्टेरिटी म्हणा किंवा स्मूथनेस किंवा जे फास्ट ते हातचलाखी करतात किंवा बोलता बोलता आपलं लक्ष दुर्लक्षित करतात आणि त्यात ते करतात. ही वेंट बॅक टू हिज डुईंग हिज मॅजिक ट्रिक्स इन लिटरली 2 to 3 months. तर असे काही पेशंट जे येऊन जातात ना, दे लिव्ह एन इम्प्रिंट ऑन अवर माइंड. ॲन्युरिझम म्हणल्यावर आपल्याला बरेचदा असा प्रश्न येतो की हे फॅमिलीमध्ये, सगळ्या फॅमिलीमध्ये बाकी मेंबर्सना होतं का? तर सगळेच ॲन्युरिझम डू नॉट रन इन फॅमिलीज. म्हणजे ती टेंडन्सी असते, पण फॅमिलियल टेंडन्सी फार थोड्या पेशंट्समध्ये असते. काही पेशंट्सना 2-3 ॲन्युरिझम असतात. मेजॉरिटी 95% पेशंट्सना एकच ॲन्युरिझम निघतो ब्रेनमध्ये. काही पेशंट्सना 2-3 ॲन्युरिझम निघतात. तर असे पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये फॅमिलीमध्ये इतर कोणाला ॲन्युरिझम असण्याची शक्यता असते. हो, फॅमिलियल प्रिपॉन्डरन्स असतो. तर अशी एक मला पेशंट आठवते आहे की म्हणजे दुर्दैव बघा कसं आहे की आईला आधी ॲन्युरिझम डिटेक्ट झाला आणि ॲक्च्युली तो रप्चर व्हायच्या आधी डिटेक्ट झालं, कारण तो एवढ्या साईजचा झाला होता, 2-2.5 सेंटीमीटरचा होता तो. काय घेऊन आली होती ती? व्हिज्युअल लॉस. तो अशा ठिकाणी होता की तो ॲन्युरिझम वाढत ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची नर्व जी असते त्याच्यावर तो प्रेशर देऊन व्हिज्युअल इम्पेअरमेंट, व्हिज्युअल लॉस व्हायला लागला पेशंटला. मग आम्ही स्कॅन केला, स्कॅनवर मोठा ॲन्युरिझम सापडला, DSA केला, फ्लो डायव्हर्टर केला अँड देन शी वॉज ट्रीटेड. तिच्याबरोबर तिची साधारण 30शीतली मुलगी नेहमी असायची. तर ती मला नेहमी विचारायची की हे आम्हाला कोणाला होईल का ॲन्युरिझम? तर मी सांगायचो की हे बघा, तुमच्या आईला एकच ॲन्युरिझम आहे आणि 60 डेव्हलप झालं आहे, असं नाही की यंग एजमध्ये डेव्हलप झालं आहे. तर सायंटिफिकली स्पीकिंग दिस इज नॉट अ केस वेअर वी हॅव टू स्क्रीन इन द फॅमिली. हा एक म्हणजे, पण आई बरी होता द डॉटर गॉट अ सबअरेक्नोइड हिमरेज. हे तिला तर 4 मिलीमीटरचाच ॲन्युरिझम होता, पण इट रप्चर्ड अँड शी केम विथ शी लिटरली केम इन अ व्हेरी बॅड स्टेट. आणि देन वी ट्रीटेड हर विथ कॉइलिंग आणि फॉर्च्युनेटली शी रिकवर्ड अँड शी हॅज गॉन बॅक टू हर प्रोफेशन वगैरे.
पण इथं म्हणजे सायन्स इज नॉट ऑलवेज ॲक्युरेट. तर मी तिला सांगत होतो की असेलच असं नाही तुला. 95% केसेसमध्ये इट इज नॉट फॅमिलियल ॲन्युरिझम हा प्रॉब्लेम. आणि काही ठराविक क्रायटेरिया आहेत की ज्यावर आम्ही डिसाईड करतो की फॅमिली मेंबर्सना स्क्रीन करायची की नाही. सो यू आर नॉट फॉलिंग इन दॅट कॅटेगरी. आणि नेमका तिला झाला. हा नेमकं तिला झालं. मग तिच्या भावंडांचंही केलं पण फॉर्च्युनेटली त्यांना काही सापडलं नाही. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲन्युरिझम्स, त्या लेडीचं मी एक्झाम्पल सांगितलं, 2-2.5 सेंटीमीटर झाल्यावर समजलं ॲन्युरिझम. काही ॲन्युरिझम 4-5 मिलीमीटरच्या स्टेजलाच रप्चर होऊन अगदी सिरियस होऊन येतो पेशंट. एक पेशंट मला आठवतो आहे, त्या पेशंटचा ॲन्युरिझम 5.5 सेंटीमीटर झाल्यानंतर समजला ॲक्च्युली. एवढा मोठा? हां. तो ब्रेन, फॉर द ब्रेन विच इज अ क्लोज्ड कॅव्हिटी, 5.5 सेंटीमीटर इज अ ह्यूज थिंग. हे 5.5 सेंटीमीटरची गाठ पोटामध्ये होणं बरेचदा म्हणजे लक्षही येत नाही, म्हणजे इट मे नॉट कॉज एनी सिम्पटम्स. पण ब्रेनच्या बाबतीत 5.5 सेंटीमीटर इज अ ह्यूज थिंग. तर हा पेशंट अमेरिकेला गेला होता काही कारणाकरता आणि तिथे पेशंटला फिट आली. तर तो इट वॉज अ व्हेरी जायंट ॲन्युरिझम. त्याला इनफॅक्ट 2.5 सेंटीमीटर जेव्हा आम्ही जायंट म्हणतो आणि 5 सेंटीमीटर जेव्हा सुपर जायंट असं मी म्हणतो, तर दिस वॉज अ पेशंट ऑफ सुपर जायंट ॲन्युरिझम. तर हा फुटला नव्हता, पण जस्ट बिकॉज ऑफ इट्स साईज अँड इट वॉज ऑन प्रेशर ऑन द सराउंडिंग ब्रेन, ही प्रेझेंटेड विथ फिट्स. आणि नंतर मग रेट्रोस्पेक्टिव्हली हिस्ट्री केली तर असं समजलं की ही वॉज हॅव्हिंग मेमरी लॉस, बिहेवियर चेंज, विच वॉज अगेन ॲट्रिब्युटेड टू ब्रेन फॉग, रिटायरमेंट, लॅक ऑफ इंटरेस्ट वगैरे वगैरे. He was an ex-army man, but totally his behavior had changed. He had become very withdrawn आणि असं. So this can be symptom of swelling in the brain or tumor. So this aneurysm presented as a tumor actually because of pressure. So that, and it was very difficult to treat. पण ते असे 2 flow dilators करून first option we gave for open surgery कारण इट वॉज कॉझिंग प्रेशर, सो द प्रेशर हॅड टू बी रिमूव्ड बाय. एवढा मोठा होता. हो, पण सर्जरीला इट वॉज एक्स्ट्रीमली रिस्की बिकॉज इट वॉज कंप्रेसिंग ऑन द ब्लड वेसल्स वगैरे वगैरे. सर ह्या पेशंटला दोन फ्लो डायव्हर्टर करून त्या ॲन्युरिझममधलं इनफ्लो आम्ही बंद केलं अँड वी हॅव डॉक्युमेंटेड दॅट फ्लो इन टू द ॲन्युरिझम हॅज स्टॉप्ड. आणि ॲन्युरिझमच्या भोवती जे स्वेलिंग आहे ते कमी आहे. 6 महिन्यापूर्वीच झालेली केस आहे. ते कमी होती आहे आणि आय एम एक्सपेक्टिंग ओव्हर अ पिरियड ऑफ 2-3 years पेशंट सिम्पटम्स ऑलरेडी इम्प्रूव्ह झालेत. पण ते कोलॅप्स व्हायला लागला. कोलॅप्स होण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे. अगदी पूर्ण कोलॅप्स नाही झाला तरी ब्रेनच्या बाबतीत थोडं जरी प्रेशर कमी झालं तरी त्याचा इफेक्ट बराच, बेनिफिट बराच असतो. सो एक 20-30% जरी प्रेशर कमी झालं तरी पेशंट विल बेनिफिट अ लॉट. हां, तुम्ही सिस्टिक सर्कोसिसबद्दल विचारत होतात. तर सिस्टिक सर्कोसिस म्हणजे हल्ली एवढ्या केसेस बघायला मिळत नाहीत ॲक्च्युली, पण देर इज अ फेमस टेनिस पर्सनॅलिटी हू हॅड सिस्टिक सर्कोसिस. बट इट इज एंडरफेस. हो, इट इज बेसिकली इट्स अ पॅरासिटिक इन्फेक्शन. द पॅरासाइट एंटर्स द बॉडी थ्रू फूड्स, बेसिकली अनकुक्ड फूड किंवा स्पॉइल्ड फूड वगैरे. सो अँड इट गोज अँड लॉजेस इन टू द ब्रेन आणि तिथे तो ग्रो होत राहतो पॅरासाइट आणि त्याच्यामुळे युजली फिट्स येतात. ते ब्रेन टिश्यू खात होतो. हां, ब्रेन टिश्यू रिॲक्ट्स टू इट. म्हणजे ब्रेनमध्ये त्याच्या भोवती इन्फ्लेमेशन होतं, स्वेलिंग होतं आणि इट मस्ट बी रिलीजिंग केमिकल. सो ब्रेनला इट इज हार्मफुल टू द ब्रेन अँड द नंबर 1 पॉसिबिलिटी इज ऑफ फिट्स येतात पेशंटला. तर असे पेशंट एकेकाळी जेव्हा मी शिकत होतो 1990s तेव्हा भरपूर असे पेशंट्स बघायला मिळायचे. पण आता त्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे आणि युजली फक्त मेडिसिन्सने तो बरा होणारा आजार आहे. अँटीपॅरासायटिक मेडिकेशन्स आणि फिटसाठी ट्रीटमेंट वगैरे जे असते त्यांनी बरा होतो तो आजार बऱ्यापैकी. डॉक्टर, तुम्ही इकडे आलात आणि बरंच काही सांगितलं. म्हणजे साधारण एवढं ब्रेनबद्दल कोणाला माहिती नसते. सगळ्यांना हार्ट अटॅक माहिती असतो पण ब्रेन अटॅक कोणाला माहीत नसतो. आणि हल्ली इतकं ॲडव्हान्स झालं आहे सायन्स की ज्याच्यामुळे ट्रीटमेंट आणि होणारा पॅरालिसिस टाळता येतो. हे खूप छान तुम्ही समजावून सांगितलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही फार आनंद झाला. तुमचं पॉडकास्टचे व्ह्युअरशिप मी बघत होतो. लाखोंमध्ये असते तुमच्या पॉडकास्टचे व्ह्युअरशिप. सो पेशंट एज्युकेशन आय थिंक इज द मेन पर्पज ऑफ सच कॉन्व्हर्सेशन्स. सो आय थिंक लेट्स होप दॅट मेनी पीपल बेनिफिट फ्रॉम दिस. धन्यवाद. आजचा एपिसोड महत्त्वाचा होता, खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि जर नीट बघितला तर आपल्याला बरंच काही करण्यासारखं आहे. आणि जर आपल्याला स्ट्रोक होणार असेल किंवा
पॅरालिसिसच्या आधीच त्या साईन्स बघून आपल्याला पुढचा धोका टाळता येतो. हे डॉक्टरांनी खूप छान सांगितलं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा महत्त्वाचा विषय घेऊन, अशाच एक्सपर्ट गेस्टबरोबर सर्व काहीमध्ये.